नमस्कार, मी अश्विन बापट. नमस्कार, मी पूर्वी भावे. सिस्का LED प्रस्तुत माझा सन्मान पुरस्कार 2016 पॉवर्ड बाय महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आणि जनता बँक. असोसिएट स्पॉन्सर्स नातू परांजपे ग्रुप, कोक्यो कॅमलिन, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, प्रिंट पार्टनर लोकमत, रेडिओ पार्टनर 93.5 रेड FM. या सन्मान सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या परंपरेनुसार म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाची ही सुरुवात आहे ही ईशस्तवनानेच होते. म्हणजे तशी आपली परंपरा आहे, प्रथा आहे. आणि त्याच परंपरेचा मान ठेवत आजच्या या सन्मान सोहळ्याची सुरुवात आपण अशा कलावंताच्या नृत्याने करणार आहोत ज्यांच्यावर खुद्द नटराजाचीच कृपा आहे. त्या फक्त एक क्लासिकल नृत्यांगना नाही आहेत, तर एक आघाडीच्या नृत्य दिग्दर्शिका देखील आहेत. संपूर्ण कृष्णकथा असो किंवा मग बुद्धिबळाचा खेळ, त्यांनी आपल्या लाजवाब नृत्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचा अक्षरशः पारणं फेडलंय. कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपण आता मंचावर येण्याची विनंती करूया. मी आमंत्रित करतो ख्यातनाम नृत्यांगना सोनिया परसुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया.
नग्न खड्ग करी उघडे बघुनि मावळे चतुरंग चमोचेहि शौर्य आगळे दौडत कंकणुनि नवी मान वासति शतगुणित जरी असति एकले यन्नामा परिसुनिरीक्षमित बल आहार बहुवसोत सुंदर संपन्न कीमा प्रिया मुसारे विक्रम वैराग्य एक जागी नादती जरी पटका भगवा झेंडाई डोलती पटका भगवा झेंडाई डोलती शाक्ययोक्ती एक वटून काय साधिती वसरेयती प्रियशी विस्मया बहार संपन्न कीमा गीत मराठाचे श्रवणी मुखी असो सरकार ही असे स्पृहा बहुवसोत सुंदर संपन्न कीमा कथन करे सो कथक सुहावे असं ज्या नृत्याबद्दल अतिशय अभिमानाने म्हटलं जातं त्या कथ्थक नृत्याचा अतिशय सुंदर आविष्कार आपण पाहिला.
आणि या कथ्थक नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्र गीताचं सुद्धा एक वेगळं रूप आपल्या डोळ्यासमोर आलं. आत्ता जो नृत्याविष्कार आपल्यासमोर सादर झाला त्याचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं सौ सोनिया परसुरे यांनी स्वतः. सोनिया परसुरे या सध्या तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे कथ्थक लयकारीचं शिक्षण घेत आहेत. शरयू नृत्य कला मंदिर या त्यांच्या संस्थेच्या शिष्यांनी सुद्धा या नृत्यामध्ये सहभाग घेतलेला होता. तसंच यामध्ये श्रीयुत स्वप्नील भिसे यांनी तबल्यासाठी, सुधांशू घारपुरे यांनी हार्मोनियमसाठी, श्रीयुत प्रसाद रहाणे यांनी सितार आणि बासरीसाठी मिलिंद शेवरे यांनी साथ केलेली होती. तसंच सौ हेमा उपासनी यांनी अतिशय सुंदर अशी साथ या नृत्याला केली होती. मी एबीपी माझाच्या वतीने सोनिया परसुरे यांचे आभार मानते की त्यांनी त्यांच्या अदाकारीने आजच्या या सन्मान संध्येची मुहूर्तमेढ रोवली. खरं तर अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा अशाच दमदार पावसाची खरं तर आस लागलेली आहे. त्यामुळे या संधीच्या बरोबरच मी गणराला सुद्धा प्रार्थना करते की आमच्या महाराष्ट्राला पावसाच्या सरींनी न्हाऊ घाल आणि आमच्या बळीराजाची चिंता दूर करून सगळीकडे आनंदी आनंद कर. अगदी खरं आहे. म्हणजे पावसाने एंट्री तर घेतली आहे, पण हा पाऊस महाराष्ट्रभर सगळीकडे पसरावा अशीच आपली इच्छा आहे. कारण हा महाराष्ट्रातला बळीराजा, आपला शेतकरी राजा सुखी असला तरच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि संपन्न होईल आणि सगळीकडे अगदी आनंदाला उधाण येईल. विविधतेने नटलेल्या आणि संपन्नतेने संस्कृतीने सजलेल्या महाराष्ट्राला अशाच भविष्यकाळाचे खरं म्हणजे वेध लागलेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेची ही मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच प्रार्थना. बळीराजा आणि वरुण राजाप्रमाणेच जुळून आलेला सूर म्हणजे महाराष्ट्र आणि एबीपी माझा. महाराष्ट्राची नस अगदी बरोबर जाणून पारदर्शक, धारदार आणि तत्परतेने सद्य परिस्थितीचं अचूक विश्लेषण करणारी आणि महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत भोवतालच्या घटनांना निमिषार्धात पोहोचवणारी एकमेव वाहिनी म्हणून एबीपी माझा लोकप्रिय आहे. आणि म्हणूनच केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी जनांचं प्रेम आणि विश्वास एबीपी माझाने मिळवलाय आणि तो टिकवलाय देखील. अशा या आपल्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या वृत्तवाहिनीविषयी जाणून घेऊया या एव्हीच्या माध्यमातून. भारतातच नव्हे तर जगभरात कर्तृत्वाची पताका फडकत ठेवणारा आपला महाराष्ट्र, विविधतेने नटलेला तुमचा आमचा महाराष्ट्र, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृतीची जोपासना करण्याची मोठी परंपरा या राज्याला लाभली आहे. प्रगतीपथावर असलेल्या देशातल्या राज्यांमध्ये आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला अपडेट ठेवण्यासाठी माझाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती 22 जून 2007 ला. उघडा डोळे बघा नीट म्हणत न्यूज चॅनल विश्वात एंट्री घेणाऱ्या माझाने गेली 9 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत न्यूजचा राजा हे बिरुद सार्थ ठरवलंय. बातमीमागची बातमी उलगडून दाखवणाऱ्या आणि प्रेक्षकांची नस ओळखून त्यांची जीवनशैली विकसित करण्यासाठी मेहनत करणाऱ्या माझाने स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवलाय. माझाने बातमी दाखवली की त्याचा इम्पॅक्ट होणार हे जणू ठरलेलं समीकरण. अशाच लोकांच्या मनावर इम्पॅक्ट करणाऱ्या बातम्यांवर आता एक नजर टाकूया. एबीपी माझाने भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच दुष्काळ आकाशातून चित्रित केला. महाराष्ट्राने सावध राहावं यासाठी. पावसाळा सुरू झाला की लगेच दुष्काळाचं सावट हटेल, सगळं आलबेल होईल अशा भ्रमात कोणी असू नये. या वर्षीच्या दुष्काळाने मराठवाड्याच्या भूमीला असे तडे गेले आहेत की पाऊस वेळेवर सुरू झाला तरी स्थिती सुधारायला 2 महिने लागतील. बर्ड आय व्ह्यू मधून दिसणारा दुष्काळ पाहून महाराष्ट्रही हळहळला. प्यायला पाणी नाही म्हणून मराठवाड्यातील लोकांनी मुंबई पुण्याकडे धाव घेतली. पण त्याच मराठवाड्यात दारू कंपन्यांना 24 तास पाणी पुरवठा सुरू होता. दारू कंपन्या तुपाशी आणि सामान्य माणूस मात्र उपाशी अशीच स्थिती मराठवाड्यात होती. एबीपी माझाने हे वास्तव लोकांसमोर मांडलं. लोकांनीही या प्रश्नाला साथ दिली. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली. कोर्टानेही मद्यनिर्मिती कारखान्यांची 60% पाणी कपात करा असे आदेश दिले आणि माझाच्या लढ्याला यश आलं. एसटीच्या पाससाठी पैसे नसल्यामुळे लातूरच्या स्वाती पिटलेने आत्महत्या केली. हृदय पिळवटून टाकणारी बातमी एबीपी माझाने लावून धरली. माझाच्या बातमीला सरकारचीही साथ मिळाली. दुष्काळी पट्ट्यातील विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी मोफत पास योजना सुरू केली, ज्याचा मराठवाड्यातील 4,60,000 मुलामुलींना फायदा झाला. मोफत पास घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील हसू हेच माझाचं खरं यश आहे.
वर्षभरापूर्वी सुनीता पवार मजुरीसाठी इमारत बांधकामावर गेल्या होत्या. तिथे त्यांना शॉक लागला, ज्यात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले. याबाबतची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर त्यांच्यावर मदतीचा ओघ सुरू झाला. राज्य परराज्यातील अनेक दानशूरांनी सुनीताताईंना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली. वर्षभरापूर्वी कुणीतरी फेसबुकवर महापुरुषांबाबत बदनामीकारक मजकूर लिहिला. पुणे आणि परिसरात दंगल सुरू झाली. समाजकंटकांनी दगडफेक केली. कुण्या अज्ञाताने फेकलेला एक दगड एसटीत बसलेल्या वसंत रुपनर यांच्या वर्मी लागला आणि रुपनर कोमात गेले. परिस्थितीशी झगडणाऱ्या रुपनर यांना उपचार घेणं शक्य नव्हतं. समाजकंटकांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुपनर यांची कहाणी एबीपी माझाने मांडली आणि समाजातील अनेक संवेदनशील हात त्यांच्या मदतीला पुढे आले. माझा सन्मान पुरस्कार 2016 मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर ही सन्मान संध्या उत्तरोत्तर आणखी रंगत जाणार आहे. पाहत राहा एबीपी माझा. नागराज म्हणजे जेव्हा चॅनल सुरू झालं त्यावेळेला मला असं वाटतं की ड्रायव्हरची नोकरी मिळवून त्याच्यामध्ये आयुष्य सुस्थिर होण्याची ती जी चिंता होती त्याच्यातून पलीकडे जाऊन पिस्तुल्याची निर्मितीची प्रक्रिया बहुतेक त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये सुरू असेल. पेशानं डॉक्टर पण तरीही रेषेच्या विविधतेत सतत रमणारी अशी ही व्यक्ती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार डॉक्टर सुधीर पटवर्धन. आणि मी आता एबीपी न्यूज नेटवर्कचे सीईओ अशोक वेंकटरमणी यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अशोक सर. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, प्रयोगशील रेल मंत्री श्री सुरेश प्रभू, प्रमुख अतिथी श्री आमिर खान आणि आपल्या सर्वांना मनापासून मी स्वागत करते. माझा सन्मान पुरस्कारचे हे 7वे वर्ष आहे. खरं तर आपण एबीपी माझाचा प्रवास सुरू होऊन 9 वर्ष झाली आहेत. या 9 वर्षात चोखंड मराठी प्रेक्षकांची पहिली पसंती एबीपी माझालाच राहिली आहे. सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आणि अन्यायावर प्रहार करणाऱ्या बातम्या हेच आमचे बलस्थान. महाराष्ट्राचे नाव केवळ देशात नव्हे तर जगभरात डुमडुमत ठेवणारी अनेक व्यक्ती महत्त्वात आहेत. त्यातलीही काही निवडक रत्न हेरण्याचा एबीपी माझाचा प्रयत्न असतो. याही वर्ष अशीच काही रत्न आपल्यासोबत आहेत. त्याचं स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. या पुरस्कार विजेत्यांची मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. गेली 6 वर्ष आपण या एबीपी माझा सन्मान पुरस्कार सोहळ्यासाठी भेटत आलो आहोत. या सन्मान सोहळ्याची संकल्पना अधिक जाणून घेऊया एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्याकडून. नमस्कार. खरं तर आज शुक्रवार आहे, वीकेंड आहे, बाहेर पाऊस पडतोय, खूप रोमॅन्टिक वातावरण आहे आणि अशा शुक्रवारच्या संध्याकाळी आपण सगळे स्वहृद या कार्यक्रमाला आलात. आपल्या सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. खरं तर म्हणजे बघता बघता 9 वर्ष झाली. 22 जूनला एबीपी माझा 10 वर्षांचा झाला आणि आत्ता बसल्या बसल्या मी विचार करत होतो की या 10 वर्षामध्ये किती सगळं बदलून गेलं, आपल्या सगळा भवताल बदलून गेला. मी सहज आत्ता विचार करताना की जेव्हा माझा लॉन्च झाला त्यावेळेला आमिर खानचा तारे जमीन पर सारखा अगदी संवेदनशील सिनेमा त्याच वर्षी आला होता. आता त्याच्यातून पलीकडे जाऊन आता तो 6 पॅक ॲप दाखवत मॅचोमॅनमध्ये
त्याचं रूपांतर होऊन त्याच्यातले त्याचे अभिनय गुण आपण सध्या बघतोय. देवेंद्र फडणवीसांचं नुकतंच त्यावेळेला लग्न झालेलं होतं आणि विधानसभेची दुसरी टर्म त्यांची अजूनही पूर्ण झाली नव्हती. पण या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी खूप आपल्या अभ्यासू वृत्तीनं जो काही प्रभाव महाराष्ट्रावर पाडला त्याचं एक फलस्वरूप म्हणून आज मुख्यमंत्री झालेले ते दिसत आहेत. नागराज म्हणजे जेव्हा चॅनल सुरू झालं त्यावेळेला मला असं वाटतं की ड्रायव्हरची नोकरी मिळवून त्याच्यामध्ये आयुष्य सुस्थिर होण्याची ती जी चिंता होती त्याच्यातून पलीकडे जाऊन पिस्तुल्याची निर्मितीची प्रक्रिया बहुतेक त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये सुरू असेल. आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू तर त्यावेळेला पहिलीमध्ये होती. आणि मला सुरेश प्रभू आणि मी आमच्या दोघांच्या बाबतीत मात्र असं वाटतं की आमच्या आयुष्यामध्ये काही या 10 वर्षामध्ये फरक पडला नाही. माझं जे आयुष्य होतं ते तसंच आहे. त्यांचंही केंद्रीय मंत्रीपद, खासदारकी आणि परत केंद्रीय मंत्रीपद, आमच्या दोघांचं जर सोडलं तर बाकी सगळ्यांचे आयुष्य खूप बदलून गेलेली मला या 10 वर्षामध्ये दिसत आहेत. आणि या 10 वर्षामध्ये जे काही बदल होत होते त्या बदलांच्या बरोबर माझा सतत राहतोय आणि यापुढच्याही काळामध्ये या सगळ्या बदलांबरोबर राहील हा विश्वास मी या निमित्तानं देऊ इच्छितो. हा जो पुरस्कार आहे खरं तर माझी अगदी प्रामाणिक भावना अशी आहे की ज्यांनी हयातभर एखाद्या क्षेत्रामध्ये जी लोक काम करतात त्यांचा सन्मान करावा एवढी पात्रता आपल्यामध्ये नाही. पण तरी ह्या पुरस्काराचं मग प्रयोजन काय? मला नेहमी असं वाटत आलं की आपल्याकडं आपण खूप वेगवेगळे डे साजरे करतो. व्हॅलेंटाईन डे, टीचर्स डे, फादर्स, मदर्स, खूप वेगवेगळ्या प्रकारचे डे असतात. पण जी व्यक्तिमत्व, जे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली उभी हयात घालवून आपल्या कामातून सगळ्या समाजाला आनंद देतात, माणूस म्हणून आपल्याला आणखीन समृद्ध करतात, अशा व्यक्तिमत्वांविषयी कृतज्ञता समाजाच्या वतीनं व्यक्त करण्याचा एखादाही दिवस का असू नये? माझ्या मते हा जो कार्यक्रम आहे हा समाजाच्या वतीनं ह्या व्यक्तिमत्वांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि ह्या दिवसाची किंवा या कार्यक्रमाची मी अशासाठी प्रतीक्षा करत असतो कारण ह्या कार्यक्रमामध्ये जी व्यक्तिमत्व इथं मिळतात, ज्यांच्याकडून समाजाला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते, नवी उमेद, नवी आशा जागवणारी अशी व्यक्तिमत्व आहेत. गेल्या 7 वर्षामध्ये अशा खूप कर्तबगार लोकांच्या प्रती समाजाच्या वतीनंची कृतज्ञता व्यक्त करता आली. याही वर्षी अशी काही मातब्बर मंडळी आपल्याबरोबर आहेत. यांच्यामध्ये काही तरुण लोकसुद्धा आपल्यामध्ये आहेत ज्यांचं काम जे आहे ते खरं तर असं विद्युल्लतेसारखं आपले डोळे दिपवून टाकणारं अशा प्रकारचं आहे. त्यांना या निमित्तानं हेच सांगायचं आहे की तुमच्याकडं आमचं लक्ष आहे, तुम्ही खूप, तुमच्यामध्ये पोटॅन्शियल आहे, खूप कर्तबगारी आहे आणि तुम्हाला दीर्घकाळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात तिथं तळपत राहायचं आहे, चमकत राहायचं आहे. त्यासाठी आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत. महाराष्ट्र खरं तर कधी नव्हे इतक्या भीषण अशा स्थितीतून आत्ता जातो आहे. या महाराष्ट्राच्या स्थितीमध्ये त्याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडची मंडळी पुढे आली. म्हणजे असं हे काम करणाऱ्यांच्या विषयी खरं तर आणखीन जास्त भावना मनामध्ये दाटून येतात की त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. आणि ह्या प्रसंगी या सगळ्यांच्या विषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतोय. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपल्याला विनंती की आपण कृपया मंचावरच थांबावं. आणि आता आजच्या तिन्ही प्रमुख अतिथींना मी मंचावर येण्याची विनंती करतोय. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, त्यासोबतच केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूजी आणि आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता जो खरं तर सामाजिक भान जपण्यासाठी म्हणून देखील ओळखला जातो आमिर खान, या तिघांनाही विनंती की कृपया मंचावर यावं. आणि एबीपी न्यूज नेटवर्कचे CEO अशोक व्यंकटरमणी यांना देखील विनंती की या तिन्ही मान्यवरांना त्यांनी मंचावर घेऊन जोरदार टाळ्यांच्या गजरात तिन्ही मान्यवरांचं स्वागत. सर्व मान्यवरांनी कृपया विराजमान व्हावं. आणि आता आपण या अतिथींचं स्वागत करणार आहोत.
मी श्रीयुत राकेश कुमार, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ सिस्का LED यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि मुख्यमंत्री महोदय श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांचं एक रोप देऊन आपण इथे स्वागत करणार आहोत. वृक्षारोपणाची मोठी मोहीम नुकतीच महाराष्ट्र सरकारने पार पाडलेली आहे आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकत आज आम्ही सर्व अतिथीगणांना छोटंसं रोपटं देऊन त्यांचा सन्मान करण्याचा इथे संकल्प केलेला आहे. आता जनता सहकारी बँक लिमिटेड पुणेचे डायरेक्टर अतुल बेडेकर यांना विनंती की त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू सरांचं स्वागत करावं. आणि यानंतर मी ABP न्यूज नेटवर्कचे CEO अशोक वेंकटरमणी आणि डॉक्टर नूतन माळी, चेअरमॅन डॉक्युमेंटरी आणि ॲडिशनल कमिटी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल यांना विनंती करते की त्यांनी आमिर खान यांचं रोप देऊन स्वागत करावं. आणि आता या अगत्याच्या स्वागतानंतर आपण वळणार आहोत आजच्या मुख्य पुरस्कार वितरणाकडे. मनातल्या भावना कुंचल्यातून बाहेर काढणारा, मनी जे वसतं ते जिवंतपणे, अगदी जिवंतपणे कागदावर उमटवणारा असतो तो चित्रकार. मात्र हातामध्ये इंजेक्शन असो की रंगाचा ब्रश, अगदी दोन्ही सफाईदारपणे वापरणारा आणि मनामध्ये जोपासलेली सामाजिक संवेदना रंगांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारा हा हरहुन्नरी कलाकार डॉक्टर चित्रकार डॉक्टर सुधीर पटवर्धन. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया. पेशानं डॉक्टर, पण तरीही रेषेच्या विविधतेत सतत रमणारी अशी ही व्यक्ती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार डॉक्टर सुधीर पटवर्धन. चित्रांची वेगळी आणि सोपी पण काहीतरी सांगणारी अशी ही शैली, जी आजही समीक्षकांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना भावणारी आहे. चित्रकार सुधीर पटवर्धन लोकांच्या खासगी आणि सामाजिक जीवनाचा चित्रामधून एकाच वेळी वेध घेतात. त्यांच्या चित्रात मानव कधी संघटित तर कधी विघटित स्थितींमध्ये आढळतो. पटवर्धनांच्या कॅनव्हासवर औद्योगिकीकरणाच्या रेट्यामध्ये मागे हटत गेलेला निसर्ग दिसतो. चित्रातल्या व्यक्ती या कष्टकरी, कारखान्यातले कामगार, बांधकामावरचे मजूर, साधे प्रवासी अशा अनेक प्रकारच्या असतात. अभिजात ग्रंथ वाचणारे, त्यावर चर्चा करणारे असे काही चित्रकार असतात. त्याच गटातले चित्रकार डॉक्टर सुधीर पटवर्धन. वाचनाची आवड असल्यानं तरुणपणीच कार्ल मार्क्सच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर झाला. त्याचप्रमाणे कामू, सार्थ, सिमॉन दी बोवा यांचं लेखन सुद्धा मी वाचलं असं ते सांगतात. त्या वाचनाचा आणि त्यांच्या विचारांचा माझ्या कलेवर परिणाम झाला असं ते म्हणतात. अनेकांना चित्रशिल्प बघायला आवडतं, पण त्यासाठी चांगली संधी मिळत नाही. ही उणीव लक्षात घेऊन त्यांनी एक उपक्रम राबवला. विस्तारणारी क्षितिज या आधुनिक आणि समकालीन भारतीय कलेच्या फिरत्या प्रदर्शनाचं आयोजन त्यांनी 8 वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये केलं होतं. अशा या जगविख्यात प्रतिभावंत चित्रकाराला ABP माझाचा मानाचा मुजरा. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आजचे पहिले सन्मानार्थी डॉक्टर सुधीर पटवर्धन यांचं. मानचिन्ह, मानपत्र आणि छोटंसं रोपटं असं या सन्मानाचं स्वरूप आहे. मी आजच्या तिन्ही प्रमुख अतिथींना विनंती करते की त्यांनी डॉक्टर सुधीर पटवर्धन यांचा सन्मान करावा. व्यापार कक्षा उद्योगाला दिली दिशा, महाराष्ट्राचे नाव करुणी देशाचा उत्सव माथा. मंचावरचे मान्यवर आणि सर्व उपस्थित मित्र, ABP माझाचा खूप आभारी आहे हा सन्मान दिल्याबद्दल. आणि एकंदरच ज्या तऱ्हेने हा कार्यक्रम ते करतात आणि जी लोक समाजासाठी आणि आपल्या देशासाठी काही करू बघतात त्यांचा सन्मान करतात, त्याच्यासाठी मी आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद सर. आता वळूया आजच्या पुढच्या पुरस्कार विजेत्याकडे. हल्ली जीवन फारच धक्काधकीचं झालंय. जो तो सतत धावत असतो.
उदरनिर्वाहासाठी असो किंवा यशस्वी होण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी असो किंवा नाव कमावण्यासाठी, पण ती धावते देशासाठी. देशाच्या सन्मानासाठी प्रतिकूल परिस्थितीतून येऊनही वाऱ्याशी स्पर्धा करणारी ही मराठी मुलगी. चला पाहूया. कोरड्या ठाक नद्या, सुकलेले बंधारे आणि ओसाड पडलेल्या जमिनी. साताऱ्याच्या माणदेशात वर्षानुवर्ष हेच चित्र आहे. त्या दुष्काळी परिस्थितीशी कठोर संघर्ष करून उदयाला आलेली ललिता बाबर आज रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाची आशा बनली आहे. ललिता एक मॅरेथॉन रनर म्हणून गेली 5 वर्ष देशभरातल्या रोड रेसेस गाजवते. मुंबई मॅरेथॉन मधल्या भारतीय महिलांच्या गटात ती गेली 2 वर्ष रौप्य पदकाची मानकरी ठरली. त्याआधी सलग 3 वर्ष ललिता विजेती ठरली होती. याच कालावधीत परदेशी प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव यांनी तिच्यातली 3000 मीटर स्टिपल चेस साठीची गुणवत्ता ओळखली आणि गेल्या 2 वर्षांमध्ये ललिता ट्रॅकवर पळायलाही लागली. 2014 सालच्या एशियाडमध्ये ती स्टिपल चेस शर्यतीत रौप्य पदकाची मानकरी ठरली. मग 2015 साली आशियाई एथलेटिक्समध्ये ललितानं स्टिपल चेसचं सुवर्ण पदक जिंकलं. बीजिंग मधल्या जागतिक ॲथलेटिक्समध्ये तिनं स्टिपल चेसची फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवला. तीच ललिता बाबर आता रिओ ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. ऑलिम्पिकच्या मोहिमेसाठी तिला एबीपी माझाच्याही हार्दिक शुभेच्छा. ललिता खरं म्हणजे रिओ ऑलिम्पिकची तयारी करते जसं आपण ऐकलं, आणि त्यामुळे ती त्यात व्यस्त आहे. त्यामुळे ती इकडे उपस्थित राहू शकली नाही आणि तिच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी तिचे आई बाबा इकडे उपस्थित आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. ललिताचे बाबा शिवाजीराव बाबर आणि त्यांच्या आई निर्मला बाबर यांचं. आणि ललिताला देखील आपण इथूनच रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्यासाठी शुभेच्छा देऊया. व्यापार कक्षा उद्योगाला दिली दिशा महाराष्ट्राचे नाव करुणी देशाचा मी ललिताच्या वडिलांना अशी विनंती करते की तिच्या वतीने त्यांनी 2 शब्द बोलावेत. काय शेळ्या मेंढ्या कुठं काय याशी माझ्या आईवडिलांनी विकून तिला खर्च करून ह्या स्पर्धेवरी आत्तापर्यंत पोचवली. एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही 3 जण भाऊ असल्यामुळे सर्व लोड माझ्यावरच. आम्ही मुंबईमध्ये त्यावेळेला 700 रुपये पगार मला ड्रायव्हिंगमध्ये होता. तेव्हा माझी परिस्थिती नव्हती की हिला मी या स्थळावर जाईल अशी माझी अपेक्षा नव्हती की जाईल. एक परमेश्वराची कृपा म्हणून ही या तळापर्यंत आत्तापर्यंत पोचलेली आहे. त्यामुळे आता मला सध्या आता म्हणजे मी गावी असल्यामुळे मी शेतकरीच आहे शेवट. आता माझी परिस्थिती फार एकदम नाजूकच आहे अजून सुद्धा. त्या परिस्थितीतून ही आता ललिता देशाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नाव आत्तापर्यंत ह्या स्थळीवर पोचवले. त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. आणि ललिताच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा. या सुंदर सोहळ्यामध्ये आता पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊया, पण काही क्षणातच आम्ही पुन्हा परत येतोय, तेव्हा तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. मार्क डिसोजा, मुंबईच्या बोरिवली आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातलं हे अगदी ओळखीचं नाव. व्यवसायानं ते रिअल इस्टेट एजंट, पण जनमानसात प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या समाजसेवेमुळं. पण मनापासून काय कामं घेतलं तरच कामं होणार, पण शेवटी नावासाठी केलं तर काय काम होणार नाही. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ब्रेक नंतर माझा सन्मान पुरस्कार 2016 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बोलूयात पुढच्या सन्मानार्थींकडे. दारावरच्या वासुदेवाला 50 पैसेही न देणाऱ्या या दुनियेमध्ये अनेक गरीब आणि उपेक्षित पोटांची खळगी भरण्याकरता अहोरात्र झटणारा एक अवलिया आहे. अन्नपूर्णेचा वसा घेतलेल्या याच अवलियाला आता आपण सन्मानित करणार आहोत. त्यापूर्वी त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
मार्क डिसोझा, मुंबईच्या बोरिवली आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातलं हे अगदी ओळखीचं नाव. व्यवसायानं ते रिअल इस्टेट एजंट, पण जनमानसात प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या समाजसेवेमुळं. ज्यांना मूलबाळ नाही, ज्यांना सांभाळायला कोणी नाही, ज्यांना स्वतःसाठी 4 घास सुद्धा शिजवता येत नाहीत, अशा वृद्धांसाठी त्यांनी 14 नोव्हेंबर 1912ला मोफत डबा पोचवायला सुरुवात केली. आणि एका दिवसाचाही खंड पडू न देता त्यांचं हे काम आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. रोज 5 डब्यांपासून त्यांनी हे कार्य सुरू केलं आणि डब्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बदल्यात त्यांना अपेक्षा आहे फक्त आशीर्वादाची. मार्क डिसोझा यांच्या मूक समाज कार्याला एबीपी माझाचा सलाम. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मंचावरती आमंत्रित करूया मार्क डिसोझा यांना. आणि आपल्या प्रमुख अतिथींना अशी विनंती करते की त्यांचा सन्मान करावा. व्यापार कक्षा उद्योगाला दिली दिशा महाराष्ट्राचे नाव करुणी देशाचा सक्षमाता झाडावरती ज्याच्या लिहिली अभिमानाची गाथा अनुजांच्या कामातून बरसे गोड यशाची कथा. आता मी मार्क डिसोझा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्या बाडीव जे उपस्थित आहे इथे, कुठून स्टार्ट करू आणि कुठून संपून हे मला माहिती नाही. हे मी काम स्टार्ट केलं होतं 14 नोव्हेंबर दिवाळी दिवस 2012. तेव्हा 5 का 6 टिफिन होते आणि आज नाही म्हणजे 40 टिफिन आहे. वयस्कर झाल्यानंतरच माहिती पडतं वयस्कर काय आहे, त्याच्या अगोदर नाही. आज एवढा प्रॉब्लेम आहे. एकदा पाठीमागे असं बघितलं तर भरपूर प्रॉब्लेम आहे. पण मनापासून काय कामं घेतलं तरच कामं होणार. पण शेवटी नावासाठी केलं तर काय काम होणार नाही. एवढंच माझं एक विनंती आहे की ऑनेस्टी, एकदम इमानदारीने हे काम करायला पाहिजे. सगळं रात्री झोपताना सगळं जेवण भेटायला पाहिजे. थँक्यू. धन्यवाद सर आणि खूप खूप अभिनंदन. आपापल्या क्षेत्रात खरं म्हणजे अचाट श्रम घेत, प्रचंड झोकून देत आणि मनापासून काम करणाऱ्या आणि यशस्वी झालेल्या महाराष्ट्राच्या रत्नांचा आज आपण हा एबीपी माझा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करतोय आणि त्यांना सांगू पाहतोय की आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. त्यासाठी ना डिग्रीची अट आहे ना वयाची. गरज आहे ती फक्त ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तीची. आणि अशाच एका व्यक्तीचा आता इथे सत्कार होणार आहे. संशोधन बरेच लोक करतात, त्यात यशस्वीही होतात, पण केलेल्या संशोधनाची जर समाजाला मदत होत असेल तर फारच उत्तम, नाही का? पूर्णपणे संशोधनाला वाहून घेतलेल्या आणि मानवी जीवनाला उपकारक असा अभ्यास करणाऱ्या महिला संशोधक म्हणजे डॉक्टर शुभा टोळे. पाहूया त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी ही चित्रफीत. भारतात संशोधन फारसं होत नाही ही नेहमीचीच ओरड असते. त्यामुळे मुळात संशोधकच कमी आणि त्यातही महिला संशोधकांची संख्या तर आणखीनच कमी. असं असतानाही पूर्णपणे संशोधनाला वाहून घेतलेल्या आणि मानवी जीवनाला उपकारक असा अभ्यास करणाऱ्या महिला संशोधक म्हणजे डॉक्टर शुभा टोळे. मोठ्या परिश्रमानं मेंदूतल्या विशिष्ट भागाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रियेचा शोध डॉक्टर शुभा टोळे यांनी लावलाय. त्यांच्या या शोधामुळे ऑटिझम सारखे आजार होण्यामागची कारणं समजू शकतात. 2007 साली त्यांनी केलेल्या या संशोधनासाठीच त्यांना मानाचा भटनागर पुरस्कार प्राप्त झाला. त्यासोबतच या संशोधनासाठी त्यांना इन्फोसिस फाउंडेशनचा पुरस्कार सुद्धा मिळालाय. मूळच्या मुंबईच्याच असलेल्या डॉक्टर शुभा टोळे यांनी त्यांचं न्यूरोसायन्स मधलं उच्च शिक्षण मात्र अमेरिकेत पूर्ण केलं आणि तिथंच त्यांनी त्यांची डॉक्टरेटही पूर्ण केली. सध्या डॉक्टर शुभा टोळे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इथं संशोधनाचं आणि विज्ञानाच्या प्रसाराचं काम करतात.
त्याचबरोबर पुढच्या पिढीला विज्ञान संशोधनाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा त्या करतात. डॉक्टर शुभा टोळे यांना माझाच्या शुभेच्छा. टाळ्यांच्या गजरात आपण मंचावर स्वागत करूया डॉक्टर शुभा टोळे यांचं. आजच्या प्रमुख अतिथींना पुन्हा एकदा विनंती की त्यांनी डॉक्टर शुभा टोळे यांचा सन्मान करावा. ट्रॉफी, मानपत्र आणि एक छोटंसं रोप देऊन आपण त्यांचा गौरव करतोय. व्यापार कक्षा उद्योगाला दिली दिशा. महाराष्ट्राचे नाव करुणी देशाचा सक्षमाता. झाडावरती ज्याच्या लिहिली अभिमानाची गाथा. अनुजांच्या कामातून बरसे. मला विचारलं जातं की व्हॉट डू यू फील वेन यू गेट अन अवॉर्ड. आय वुड से ओव्हरवेल्मिंगली मला प्रिव्हिलेज वाटतं. प्रिव्हिलेज बिकॉज माय आई अँड बाबा एनकरेज मी की तुला जे कॅरियर परस्यू करायचं आहे ते कर. कम्प्लीट सपोर्ट, कम्प्लीट बिलीफ अँड कॉन्फिडन्स दॅट आय वुड फॉलो अ पाथ ऑफ माय ड्रीम्स. सो आई अँड बाबा, थँक यू. आई इज नो मोर, बाबा इज हिअर. माय हार्टफेल्ट थँक्स. आय विश एव्हरीबडी हॅड पेरेंट्स अँड सपोर्ट लाईक दिस. आणि मला अजून प्रिव्हिलेज वाटतं कारण मी ब्रेनवर काम करते. ब्रेन हा फॅन्टॅस्टिक कम्प्युटर ज्याच्यातून आर्टिस्ट्री, डान्स, सोशल सर्व्हिस ह्या सगळ्या ॲबिलिटीज निर्माण होतात. आय एम प्रिव्हिलेज टू स्टडी द स्ट्रक्चर विच गिव्स द बेस्ट ऑफ आवर सोसायटी. नाव ब्रेन कम्प्युटर आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ब्रेन आणि कम्प्युटरमध्ये मोठा फरक आहे. कम्प्युटर आपल्याला बनवायचं असेल तर आपण जाऊन कंपोनंट्स विकत घेतो. मदरबोर्ड, चिप, हे ते असेंबल करतो. ब्रेन कसं काय असेंबल करायचं? त्याचे इन्स्ट्रक्शन्स कुठे असतात? त्याचं ब्लूप्रिंट कोण देणार? ह्याच्यावर आम्ही संशोधन करतो. एक बरं, वी डोंट वर्क ऑन ह्युमन ब्रेन कारण आत्तापर्यंत कोणी आपली ब्रेन आम्हाला संशोधनासाठी द्यायला तयार नाही आहे. तर आम्ही उंदरांवर संशोधन करतो, उंदरांच्या ब्रेनवर. कारण एव्होल्युशनमुळे जे ब्लूप्रिंट तयार आहे ते उंदरांच्या ब्रेन आणि आपल्या ब्रेनमध्ये पुष्कळ साम्य आहे. आपल्या उंदरांचं ब्रेन, ऑल मॅमल ब्रेन्स, त्यांचं वायरिंग पॅटर्न सेम आहे. तर विजन सेंटर कुठे, हिअरिंग सेंटर कुठे, त्यांचे वायर्स क्रिसक्रॉस न हो असे काय मेकॅनिझम्स आहेत, कोणते जनुक त्यांना गाईड करतात, त्यांचे तसे आमचे प्रश्न असतात. ABP माझाचे मी पण आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. साहित्याने भारावलेल्या विलक्षण वातावरणात साक्षात देवी सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या आणि बहुढंगी लेखनाची प्रतिभा आपल्या साहित्याच्या माध्यमातून असंख्य वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या, त्यांना आनंद देणाऱ्या अशा आपल्या अरुणाताई ढेरे, त्या देखील आज ABP माझा सन्मान पुरस्कार 2016च्या सन्मानार्थी आहेत. त्यांच्या कार्याबद्दल आपण जाणून घेऊया. पिता आणि गुरुच्या रूपात लाभलेली साहित्य अकादमी पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रा.चिम. ढेरे यांची कृपा सावली. घरात जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे ग्रंथांचा सहवास आणि साहित्यानं भारावलेलं एक विलक्षण वातावरण. त्यात भर म्हणून शब्दांवरचं त्यांचं प्रभुत्व, मानवी नात्यातली आर्तता शोधणारी त्यांची संवेदना आणि एका मातब्बर स्टोरी टेलरचं उपजत टायमिंग. डॉक्टर अरुणा ढेरे आपल्या लेखनानं वाचकाला मंत्रमुग्ध करणार हे जणू ठरलंच होतं. 6 कविता संग्रह, 3 कादंबरिका, 6 कथासंग्रह, 11 ललितलेख संग्रह आणि समीक्षात्मक पुस्तकं असं विविधांगी लेखन करणाऱ्या डॉक्टर ढेरे 21व्या शतकापूर्वीच्या काही दशकातल्या अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील. याशिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यातून त्यांची बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पडते. अरुणाताई, आपल्या लेखणीला नवनवीन कल्पनांची शाई सदैव मिळत राहो, याच माझाच्या सदिच्छा. ब्रेक नंतर माझा सन्मान पुरस्कार 2016 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. स्वच्छता तिथे देव अशी म्हणे. असंही म्हणतात की ज्या घरामध्ये फिरता हात असतो त्या घरात लक्ष्मीचा संचार असतो. पण आपलं घर सोडून आपण घराबाहेर स्वच्छता करायला कधीच जात नाही. अर्थात काळाची गरज ओळखून झाडूलाच पार्टनर मानून
बिझनेस क्षेत्रात आपली स्वतःची अशी वेगळी ओळख बनवणाऱ्या आणि अतिशय यशस्वी बिझनेसमॅन म्हणून नाव कमावणाऱ्या व्यक्तीला आपण देणार आहोत ABP माझा सन्मान पुरस्कार 2016. चला या व्यक्तीची ओळख करून घेऊया. रहमतपूर या साताऱ्यातल्या दुर्गम भागात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच हणमंतरावांची वाट ही अत्यंत खडतर होती. इतकी की त्यांच्या खिशात एक बसचं तिकीट काढायला सुद्धा पैसे नव्हते. त्या काळापासून सुरू झालेला प्रवास अडचणींचा पालापाचोळा दूर सारत त्यांनी सुरू केला आणि स्वच्छता अभियानाचा वसा हाती घेतला. साफसफाईचं काम हे हलक्या दर्जाचं काम म्हणून हिणवलं जातं, पण याच कामाचा वापर करून पुण्यातल्या हणमंत गायकवाड या उद्योजकानं BVG या कंपनीची स्थापना केली. 1997 साली फक्त 8 सहकाऱ्यांच्या साथीनं सुरू केलेल्या या कंपनीत आज एकूण 65,000पेक्षाही अधिक कर्मचारी काम करतात. आज ही कंपनी राष्ट्रपती भवन, संसद भवन, दिल्ली हायकोर्ट अशा महत्त्वाच्या ठिकाणांची साफसफाई आणि मेंटेनन्सची कामं करते. सुमारे 500 कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत या कंपनीनं झेप घेतली आहे. कंपनीचा हा प्रवास सहज सोपा नव्हता, मात्र तो अशक्यही नव्हता. पेशन्स आणि क्रेडिबिलिटी हे दोनच परवलीचे शब्द मानले. सहकाऱ्यांमध्येही तेच बीज पेरलं आणि यशाची नवनवीन शिखरं आपोआप सर होत गेली असं हणमंत गायकवाड सांगतात. आज या कंपनीची कारकीर्द संपूर्ण जगभरात पसरली आहे. भारतात 21 तर लंडन आणि सिंगापूरमध्ये सुद्धा कंपनीच्या 2 शाखा उघडण्यात आल्या. येत्या 10 वर्षात 10,000 कोटी रुपयांच्या उलाढालीचं उद्दिष्ट हणमंत गायकवाड आणि BVG कंपनी ठेवते. उद्योजक हणमंत गायकवाड यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझाच्या शुभेच्छा. श्री हणमंत गायकवाड यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंचावर. गुणवंतांच्या कलागुणांना महाराष्ट्राचा सलाम हा. सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा. वाढवून व्यापार कक्षा उद्योगाला दिली दिशा. महाराष्ट्राचे नाव करुणी देशाचा उत्सव माथा. श्री हणमंत गायकवाड यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम ABP माझाला माझा सलाम. त्यांनी अतिशय पाठीवर जी थाप टाकतात त्याच्यामुळे एक वेगळी ऊर्जा मिळते. आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत, आमिर खान जी आहेत, आदरणीय सुरेश प्रभू आहेत. हा पुरस्कार खरा मी घेतला नाही. हा पुरस्कार माझ्या आईने घेतला. माझी आई इथं आहे. आईने खूप कष्ट केले. 65,000 लोकांची जी दहीहंडी आमची, त्या दहीहंडीचा सगळ्यात वरचा माणूस म्हणून मी सगळीकडे पुरस्कार घेत असतो. उमेश आहे, रात्रंदिवस झटतो. गणेश आहे, जगन्नाथ आहे माझा. म्हणजे माझा सगळा पुरस्कार मी पहिला डेडिकेट करतो माझ्या आईला, नंतर माझ्या टीमला आणि माझ्या कुटुंबांना. वैशाली आहे, आदिती, आर्या आहेत. मी महिन्यातले 25 दिवस फिरत असतो. दिवसात सकाळी 7 ते रात्री 12पर्यंत काम करतो. कधी तक्रार करत नाहीत. आणि माझे दीप शुक्लाजी माझे मित्र आलेले तिथं. खूप वेगळं प्लॅन केलं. आता आयुष्यामध्ये काही नव्हतं त्यापासून इथपर्यंत आलो. म्हणजे आता पुढच्या आठवड्यात चायनाला चाललो आहे. विमान घ्यायला चाललो आहे की खूप धावपळ होती आहे आणि स्वतःचं विमान पाहिजे म्हणून विमान घ्यायला चाललो आहे. म्हणजे सायकलवरनं म्हणजे सायकलचं सीट कवर बदलायला पैसे नव्हते. 3 वर्ष 21-42 किलोमीटर सायकलवरनं जायचो. सीट कवर बदलायला पैसे नव्हते म्हणून सीट कवर मी शबनममध्ये टाकायचो. लोक फुटबॉलसारखी उडवत न्यायची. प्रचंड अपमान झाले सुरुवातीच्या काळामध्ये. पण अशा सगळ्या पुरस्कारांमुळे एक ताकद मिळते आणि एक ध्येय ठरवलं आहे आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं. पुढच्या 12 वर्षामध्ये 10 लाख लोकांना रोजगार द्यायचा, एम्प्लॉयमेंट करायचं. आणि आता एक ह्युमॅनिटी आहे. स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने कंपनी स्थापन केली. स्वामी विवेकानंदांचं वाचन करायचो जेव्हा आयुष्यात स्ट्रगल होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला एक ठरवलं, एक वाक्य त्यांचं ठसवलं आणि मनावर घेतलं. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो झुंजा झुंजत पुढे चला. आज दशदिशा किंचित उदळ्या असतील तेव्हा देखील तोच संदेश आहे, झुंजा झुंजत पुढे चला. आणि तो संदेश घेऊन चाललो आहे. आणि आज मगाशी माझी CM साहेबांनाही विनंती केली की वेळ द्या. आमिर खान साहेबांना पण म्हटलं मी मला थोडा वेळ द्या. की मी आज मकरंदजींना पण म्हटलं की मी शेतीविषयक, आत्ता सगळेजण आपण शेतीविषयक बोलतोय, आपण पाण्याविषयी बोलतोय.
मी साहेब अशा काही वेगळ्या कन्सेप्ट आणतोय ज्याच्यावरती प्रचंड काम केलंय. इस्रायलच्या 2 लोकांना BVG मध्ये कामाला घेतले की शेतीचा उत्पादन खर्च 50% कमी व्हायला पाहिजे, उत्पन्न दुप्पट तिप्पट व्हायला पाहिजे. म्हणजे आपण टमाट्याचं उत्पन्न महाराष्ट्रामध्ये, मी स्वतः रहमतपूरला शेती करतो, 10 टनावरती जात नाही, 10-12 टन येतं. इस्रायलमध्ये 100 टनाच्या खाली घेत नाहीत. ही कारणं शोधतोय मी, ही कारणं का, आणि त्याची टेम्पलेट तयार करतोय. मायक्रोन्युट्रिएंट कुठले पाहिजेत, कुठल्या पिकाला कुठले घटक पाहिजेत, त्याची कीटकनाशक वेगवेगळे आहेत. आमच्या दीप शुक्लाजींनी वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळी कीटकनाशक लागतात. त्यांनी एक असं उत्तम तयार केलं की हर्बल आहे, आपण पिलं तर काही होत नाही, पण साहेब 10 मिनिटात रिझल्ट होतो. मी आज इथं सांगायला वाटतं की परवा मी आदरणीय शरद पवार साहेबांना भेटलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की अण्णा हे तुझं फार वेगळं काम आहे. त्यांनी आज मला बारामतीमध्ये 4 तास वेळ दिला होता की तू वेगळं करतोस. म्हणजे ज्या माणसांनी 10 वर्ष कृषी मंत्री म्हणून साहेब राहिलेत ते म्हणतात की हे वेगळं काम आहे, आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तुम्ही ट्रायल घ्या. तर साहेब आपल्या मदतीनं, आशीर्वादानं आपण काहीतरी वेगळं काम करूयात, म्हणजे ह्युमॅनिटीला पुढे घेऊन जायचं काम करूयात. आपण सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माझा धन्यवाद सर. लोखंडी उपकरणांमध्ये शिक्षण घेऊनही आपल्या सुरेल आवाजाने ब्रह्मानंदी टाळीचा स्वरानुभव देणाऱ्या ह्या तरुण गायकाच्या सुरांची कट्यार काळजात घुसणार नाही तर दुसरं काय होणार. केवळ देशातच नव्हे तर जगभरात गोड गळ्याची दखल घ्यायला लावणाऱ्या या युवा कलाकाराला आपण आता गौरवणार आहोत. गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा, सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा. वाढवून व्यापार कक्षा उद्योगाला दिली दिशा, महाराष्ट्राचे नाव करुणी अभिनंदन महेश. सफल माथा, झाडावरती ज्याच्या लिहिली अभिमानाची गाथा, अनुजांच्या कामातून बरसे गोड यशाची कथा, गोड यशाची कथा. मुळातच ज्या कलेवर माझं मनापासनं निस्सीम प्रेम आहे, ते गाणं मला दिवस रात्र पूर्ण वेळ आयुष्यभराकरता महाराष्ट्र किंवा भारताच्या बाहेर राहूनसुद्धा सॅन फ्रान्सिस्कोला करता येणं ह्याच्यातच मला खूप संतोष वाटतं. ते करत असताना माझ्या परीनं कुठेतरी व्हॅल्यू ॲडिशन करता येणं आणि ती कला, आपली अभिजात कला जी आहे ती प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करता येणं, ही संधी मिळणं, अशा कट्यार काळजात घुसली चित्रपटाच्या निमित्ताने ह्या संधीकरता उदंड प्रेम मिळणं, पुरस्कार मिळणं, आणि त्यातनं मला हा पुरस्कार जो मिळतोय त्याच्याबद्दल अत्यंत संतोष वाटतो मला. आणि माझा सन्मान देऊन हा माझा सन्मान जो केला आहे त्याकरता मी ABP माझाचे मनापासून धन्यवाद मानतो. थँक्यू. महेशच्या सुरांचा हाच दरवळ मनाच्या कुपीत साठवून ठेवून आपण पुढे जाणार आहोत आणि वळणार आहोत पुढच्या सन्मानार्थींकडे. मात्र ही एक व्यक्ती नाही आहे, तर ही एक जोडगोळी आहे आणि तिने गेल्या काही महिन्यांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि आपल्या अभिनयाने याड लावलाय आणि सैराट करून टाकलाय. एव्हा आपण सगळ्यांनी ओळखलंच असेल. आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा आता आपण खास गौरव करतोय. ट्रॉफी, मानपत्र आणि एक रोप देऊन आपण रिंकूचा खास सन्मान करतोय. सैराट चित्रपटाने मिळवलेलं उत्तुंग यश आपल्या सगळ्यांनाच माहिती आणि रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याबद्दल देखील तिचं पुन्हा एकदा अभिनंदन. नमस्कार. मला पहिला अवॉर्ड मिळालेला तो नॅशनल अवॉर्ड आणि तो मला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला, आणि हा माझा दुसराच अवॉर्ड आहे आणि ते मुख्यमंत्री सरांच्या हस्ते मिळतोय. आणि मला नागरादादाने सांगितलेलं की आमिर खान सरांनी सैराट पाहिली आणि त्यांना खूप आवडली, तर माझी अशी इच्छा होती की मला त्यांना भेटायचं आहे आणि तेही आज इथं उपस्थित आहेत. तर मला खरंच खूप आनंद होतोय आणि मला हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल ABP माझाचे खूप आभार. थँक्यू. रिंकू,
तुझं मनोगत तर आपण ऐकलं, पण रिंकू इकडे आणि सैराटचा एखादा संवाद झाला नाही असं तुम्हाला बरं वाटतंय? रिंकू, तुझा या चित्रपटातला फेवरेट डायलॉग? अय रत्ताळ्या, चल उभार. मराठीत सांगितलेलं कळतं का? काय इंग्लिश मध्ये सांगू? थँक्यू. खूप खूप शुभेच्छा रिंकू पुढच्या वाटचालीसाठी. असं म्हणतात की आपण ज्या समाजात राहतो तो समाज अगदी लहानपणापासून आपल्या मनावरती एक छाप सोडून जातो. बरे वाईट असे बरेच अनुभव आपल्याला हा समाज देतो. मनातल्या भळभळणाऱ्या जखमेवर कर्तृत्वाची फुंकर घालत असामान्य असं काहीतरी घडण्याची तळमळ आणि त्यातून साकारलेलं आणि अंतर्मुख करणारं काम फक्त काही थोडेच लोक करू शकतात. खरंय, कारण नावात काय असं शेक्सपियरने म्हणून ठेवलंय, मात्र या नावातच नागाची ऐट आणि संवेदनेचा मंजूळपणा असल्यावर होणारं कार्य हे अफाट आणि सैराट होणारच. आपण बघूया याच सैराट व्यक्तिमत्वाबद्दल. माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिन्नी सतार बासरी अथवा कुंचला. मी कशानंही उपसत राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनात आला. मनातला हा कोलाहल मांडायला त्याला सिनेमाचं माध्यम मिळालं आणि त्यानं जगलेलं हे वास्तव रुपेरी पडद्यावर अनुभवताना सारा समाज अंतर्मुख झाला. यशापयशाची पर्वा न करता आपल्या कलाकृतीशी प्रामाणिक राहणारा मनस्वी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता नागराज मंजुळे. कवितेतून व्यक्त होता होता त्याला कॅमेऱ्याची भाषा उमगली आणि मग त्याच्यातला हळवा तरीही विद्रोही कवी कॅमेऱ्याच्या भाषेत बोलायला लागला. वास्तवाला थेट भिडणारा, रुळलेल्या समीकरणांना शह देणारा, राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरत कलात्मकता आणि व्यावसायिकतेचा सुवर्ण मध्य गाठणारा हा दिग्दर्शक. त्याच्या सैराटनं लोकप्रियतेची व्याख्याच बदलून टाकली. मराठी सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये येऊ शकतो हे स्वप्न त्यानं दाखवलं. त्याचं हे मांडणं बोलणं रसिकांना पिस्तुल्यात भावलं, फॅन्ड्रीमध्ये काळजाला भिडलं आणि सैराटनं तर झिंगाट करून सोडलं. समाजातल्या अश्वत्थाम्याच्या जखमा त्यानं नेमक्या जोखल्या आणि समाजातल्या विसंगतीवर आपल्या माध्यमातून भाष्य केलं. केवळ मराठीतच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांना झिंगाट करून सोडणाऱ्या या सैराट दिग्दर्शकास एबीपी माझाचा सलाम. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नागराज मंजुळे यांचं आपण मंचावर स्वागत करूया. लवकरच सैराट दक्षिणेतल्या भाषेमध्ये देखील येऊ घातलाय, त्याबद्दल देखील नागराजांचं अभिनंदन आणि त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना इकडे आपण शुभेच्छा देतोय आणि त्यांना सन्मानित करतोय. व्यापार कक्षा उद्योगाला दिली दिशा, महाराष्ट्राचे नाव करुणी देशाचा उंचावला माथा, झाडावरती ज्याच्या लिहिली अभिमानाची गाथा, अनुजांच्या कामातून बरसे. नमस्कार. तर असं व्हिडिओत आपलं काम वगैरे बघितलं की म्हणजे मला भीती वाटते आणि गंमतही वाटते की आपण असं काहीतरी काम केलंय हे अशी जाणीव होते बऱ्याचदा, म्हणजे कुठून वाचलं काही केलं तर एक खूप काय म्हणू त्याला कुठंतरी कळ लागते म्हणून आपण ओरडावं किंवा काहीतरी वाटते म्हणून सांगावं, अशा इतक्या खूप बेसिक हेतूपोटी मी हे सगळं करत राहिलो. कविता लिहायला सुरुवात केली त्यावेळेस आईची आणि माझी म्हणजे कविता हा खरं तर काय म्हणतात त्याला निरुद्योगपणाचा आहे तो, आणि आई म्हणायची कवितेने किती पैसे मिळतात, आणि माझे वडील तिला सांगायचे समजून की अरे तू ते लिहितोय छान, आणि वडिलांना पण कविता कळायची नाही, आईला तर काय संबंधच नव्हता. पण तिचे खूप बेसिक प्रश्न होते की ह्याचं मग आर्थिक काय करणार तो नेमकं, ह्याचं काय होणार काय. आणि लहानपणापासून टीका ऐकायची इतकी सवय आहे, अपमान झाला शिव्या खाल्ल्या तर अजिबात मी इतका कम्फर्टेबल असतो, मला काही वाटत नाही, म्हणजे खूप खूप कॉन्फिडंटली मी ते सहन करू शकतो. पण कौतुक झालो की बिथरतो मी, आणि मला कळत नाही की यार आता ह्याला कसं रिॲक्ट व्हायचं. पण अलीकडं जरा थोडंसं सरावानं जमायला लागलं आहे. पण म्हणजे एक काम हे सगळं होईल पुढचा सगळा हा बोनस आहे माझ्यासाठी. हे सगळं जे घडते हे खरं तर त्याचे साईड इफेक्ट आहेत असं वाटतं मला. काम करताना इतकी मजा यायची, मजा येते, आणि मी जे करत होतो त्याचा व्यवसाय कधीतरी होऊ शकतो. माझ्या कवितेनं मला वाट दाखवत दाखवत इथपर्यंत आणून ठेवावं
हे खरं तर खूप खूप दूरपर्यंत जरी कल्पना केलीस तरी मला सुचलं नसतं, माझ्या आईवडिलांना सुचलं नसतं. माझे वडील नाही आहेत, दरवेळेस त्यांची आठवण येते. नॅशनल अवॉर्ड मिळालं, पिस्तुलाला मिळालं, फॅन्ड्रीला मिळालं किंवा अशा अनेक सन्मान झाले. मुख्यमंत्री सरांच्या हस्ते मी आज पुरस्कार घेतो आहे. आमिर खान सरांचा तर मी लहानपणापासून एक प्रकारे काय म्हणू त्याला एक खूप मोठा फॅन आहे. त्यांचं काम, ते जे बोलायचे आणि जे काही करायचे त्याचा मी फॅन होतो. आणि आज त्यांच्यासोबत भेटतो, बोलतो आणि ते कौतुक करतात फोन करून, तर खूप भारी वाटतं मला. ते माझी कविता मी जी लिहिली होती ती आत्ता परत एकदा आठवली की मी खरं ज्या ऊर्जेपोटी, ज्या आत्यंतिक गरजेपोटी करत गेलो ती कविता मी सांगून मी थांबतो. माझ्या हाती नसती लेखणी तर असती चिन्नी. मी जातीनं वडार आहे, कारण माझे आई वडील दगड घडायचे, फोडायचे, तर ती पण एक ऊर्जा होती. माझ्या हाती नसती लेखणी तर असती चिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला, मी कशानेही उपसतच राहिलो असतो, हा आतोनात कोल्हाल मनातला. कोल्हाल उपसत राहायचं काम अजूनही करत राहीन. थँक्यू सो मच. गंजलेला नांगर आणि टाचा घासणारी जनावरं, कर्जाचा डोंगर आणि शेवटचा पर्याय म्हणून दोरीचा सुंभ. वृक्ष झालेल्या महाराष्ट्रातील बळीराजाच्या रापलेल्या मनावर मायेची हळुवार फुंकर घालण्यासाठी नाम फाउंडेशनचे कार्यकर्ते उभे राहिले, एक ध्येय उराशी बाळगून. गेल्या काही दिवसांमध्ये अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे कार्य केलंय आणि जे कार्य ते अजूनही करतायत, अशा संवेदनशील आणि सहिष्णू पुरुषोत्तमांना आज आपण इथे सन्मानित करणार आहोत. पण तत्पूर्वी नाम फाउंडेशनबद्दल थोडंसं जाणून घेऊया. सलग 3 वर्ष पडलेला दुष्काळ, सततची नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा बोजा, या दुष्टचक्रातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला आलिंगन दिलं. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे त्यांच्या अर्धांगिनींसमोर मात्र मोठं संकट उभं ठाकलं. धन्यानं अर्धवट सोडलेला डाव सावरणाऱ्या त्या माऊलीच्या मदतीसाठी 2 मराठी कलावंत धावून आले, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. या 2 प्रतिभाशाली कलावंतांमधल्या खऱ्याखुऱ्या नायकांच्या कल्पनेतून जन्माला आलं नाम फाउंडेशन. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दुःखाच्या गर्देतून बाहेर काढण्याचं काम नामकडून अविरतपणे सुरू आहे. नामनं आतापर्यंत 700 विधवा महिलांना प्रत्येकी 15,000ची मदत केली आहे. तसंच नामनं 5 गावं दत्तक सुद्धा घेतली आहेत आणि त्यांच्या विकासाची धुरा स्वतःच्या खांद्यावर उचलली आहे. याशिवाय सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उद्धाराचा मार्ग दाखवण्यात नामनं एक पाऊल पुढे टाकलंय. महाराष्ट्रातून दुष्काळाला कायमचं हद्दपार करण्यासाठी नामनं अनेक गावात जलसंधारणाची कामं हाती घेतली आहेत. महाराष्ट्राला दुष्काळ मुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या नाम फाउंडेशनला एबीपी माझाचा सलाम. मदतीचा हात देऊन ओलावा निर्माण करणाऱ्या नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे आणि त्यांचे सहकारी इकडे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया मंचावर. गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा. सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा. वाढवूनी व्यापार कक्षा, उद्योगाला दिली दिशा, महाराष्ट्राचे नाव करुणी देशाचा उंचावला माथा. झाडावरती ज्याच्या लिहिली अभिमानाची गाथा, अनुजांच्या कामातून बरसे गोड यशाची कथा, गोड यशाची कथा. सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा. गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा. सन्मान हा, सन्मान हा, सन्मान हा. मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर आणि उपस्थित सज्जन हो, हा पुरस्कार नामचा आहे म्हणजे कुणाकुणाचा आहे याविषयी थोडासा उल्लेख करणं गरजेचं आहे. ज्या मुलांनी
स्वतःच्या खाऊचे पैसे, पिगी बँक्स, वाढदिवसाचे पैसे या संस्थेला दिले, त्या सर्वांचा हा पुरस्कार आहे. ज्या शाळेतल्या मुलांनी बुंदीचे लाडू करून विकून पैसे उभे केले, ज्या शाळेतल्या मुलांनी टी शर्ट्स विकून पैसे उभे केले, त्या सर्वांचा हा पुरस्कार आहे. वयाच्या 86व्या वर्षी बेडवरनं उठता येत नाही म्हणून मला घरी बोलवून 1 लाख रुपयांचा धनादेश देऊन क्षमा मागणाऱ्या ठाण्याच्या कमलताई भालेरावांचा हा पुरस्कार आहे. 562 किलोमीटरचं एक्स्केवेशनचं काम, जलसंधारणाचं काम ज्यांनी केलं अवघ्या 6 महिन्यामध्ये, ज्यांनी स्वतःचे 20 पोकलेन देऊन 100 किलोमीटरचं काम आपल्या महाराष्ट्रासाठी, शेतकरी राजासाठी मोफत केलं, त्या केशवराव आघावांचा हा पुरस्कार आहे. नागपूरच्या प्रमोद पटवर्धनांचा हा पुरस्कार आहे. हुंडाईचं पोकलेन मोफत देणाऱ्या ठाकूर दीक्षितांचा हा पुरस्कार आहे. औरंगाबादच्या नामच्या ट्रस्टी शुभाताई महाजनांचा हा पुरस्कार आहे. नामच्या वृक्षारोपणाच्या प्रमुख असणाऱ्या मेघनाताई बडजातेंचा हा पुरस्कार आहे. महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये आमच्याबरोबर फिरून फोटो आणि व्हिडिओ फुटेज जमा करणाऱ्या बीडच्या राजू शिंदेचा हा पुरस्कार आहे. या सर्वांचा उल्लेख करणं गरजेचं होतं. प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सगळ्यांनी हा पुरस्कार घेतला. पुरस्कार स्वीकारणाऱ्या नामच्या शिलेदारांचाही हा पुरस्कार आहे. आणि याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या त्या सर्व जनतेचा हा पुरस्कार आहे ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला खूप सारी भरघोस मदत केली. ABP माझाचे विशेष आभार, कारण 1 तासाची फिल्म खरं तर कोणी दाखवली नसती, पण ABP माझाने ती फार दाखवून नामचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खूप महत्त्वाचं काम केलं आहे. या निमित्ताने संधी साधून त्याचं जास्तीत जास्त पुनर्प्रसारण करावं असं एक विनंती खांडेकर साहेबांना करतो, कारण त्या निमित्ताने समाजसेवी संस्थांचं काम तसं बघताना कंटाळवाणंही असू शकतं, पण ते लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं. आणि आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार घेतलेला आहे. नाना पाटेकर आज त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहू शकलेले नाही आहेत, तर ABP माझा, आमच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम वृत्तवाहिन्या, प्रिंट मीडिया यातील सर्व माध्यम प्रतिनिधींचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद मकरंदजी. आणि ABP माझा नेहमीच अशा उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिलेला आहे आणि यापुढे देखील राहील असं मी या निमित्ताने सांगू इच्छितो. माझा सन्मान पुरस्कार 2016 मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर ही सन्मान संध्या उत्तरोत्तर आणखी रंगत जाणार आहे. पाहत राहा ABP माझा. सर्वात महत्त्वाचा घटक आहे महाराष्ट्राचा श्रमकरी, महाराष्ट्राचा गावकरी, महाराष्ट्राचा शेतकरी. आणि त्याचं जे रूप आम्हाला जे दिसलं आज गेल्या 2-3 महिन्यात, मला वाटतं की ते एक म्हणजे सर्वांनी इन्स्पायर व्हावं असं ते रूप होतं. मुझे बड़ी खुशी है आज ये देखकर के इतने लोग इतना अच्छा काम कर रहे हैं, और यही एक भावना है, यही एक जज्बा है जिससे हम महाराष्ट्र को आगे ले जा पाएंगे. ब्रेक नंतर माझा सन्मान पुरस्कार 2016 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बोलूया पुढच्या गौरवार्थींकडे. आणि याच नाम फाउंडेशन प्रमाणेच दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी पाणी फाउंडेशनची देखील स्थापना झाली. अर्थातच त्याची संकल्पना होती अभिनेता आमिर खान, जे आपले आजचे सन्माननीय अतिथी आहेत, आणि सत्यजित भटकळ यांची. जलसंधारणाचं महत्त्व लोकांना ठसवण्यासाठी एक आगळीवेगळी स्पर्धा मग घेण्यात आली, सत्यमेव जयते वॉटर कप. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सकारात्मक परिणाम आपल्याला आज जेव्हा वरुणराजांनी एंट्री घेतली तेव्हा दिसतोय. तर आपण सत्यजित भटकळ यांना मंचावर येण्याची विनंती करूया. आमिर खान मंचावर आहेतच आणि या पाणी फाउंडेशनचा आता आपण खास गौरव करतोय. टाळ्यांच्या गजरात सत्यजित भटकळ. गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा, सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम.
पक्षा उद्योगाला दिली दिशा महाराष्ट्राचे नाव करुणी देशाचा उत्सव माथा काळावरती ज्याच्या लिहिली अभिमानाची गाथा अनुजांच्या कामातून बरसे गोड यशाची सत्यजित भटकळ यांना विनंती आहे त्यांनी 2 शब्द बोलावेत. धन्यवाद ABP माझा. मंचावरील सर्व मान्यवर, हा पुरस्कार जो आहे मी राजीवजींना खूप खूप रिक्वेस्ट केली की आम्हाला प्लीज देऊ नका, अशा कारणासाठी की या क्षेत्रात आमचं अनुभव कार्य हे खूप अल्पावधीचं आहे. परंतु राजीवचं असं म्हणणं होतं की आपण जी एक मूव्हमेंट उभी करण्याचा आपण प्रयत्न करतो आहेत त्या मूव्हमेंटच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी थोडक्यात त्या मूव्हमेंटचा काय प्रयत्न आहे हे मी सांगू इच्छितो. या मूव्हमेंटचा केंद्रबिंदू आहे महाराष्ट्रातील ग्रामीण व्यक्ती, महाराष्ट्रातील शेतकरी. आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की हा शेतकरी, हा ग्रामीण व्यक्ती, ही ग्रामीण व्यक्ती ही तिच्या ताकदीने, ही तिच्या मेहनतीने, ही तिच्या स्वाभिमानाने एक नवीन महाराष्ट्र उभी करू शकते. आणि हा जो सत्यमेव जयते वॉटर कप आम्ही घेतला, गेल्या 2-2.5 महिन्यात एक किमया घडली आहे. आणि मला खूप खूप आनंद होतो आहे की आपण फार एक मोठी मूव्हमेंट जलसंधारणासाठी आपण उभी करण्याची एक वाटचाल जी चालू आहे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी. मला वाटतं हा पुरस्कार त्या मूव्हमेंटचा पुरस्कार आहे ज्याच्यामध्ये अर्थातच नाम या संस्थेचं म्हणजे अग्रणी रोल आहे आणि त्याच्याकडनं आम्ही सर्वांनी इन्स्पिरेशन घेतलेलं आहे. तसंच आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत खूप श्रेष्ठ लोकांनी म्हणजे अण्णा हजारे, पोपटराव पवार या सर्वांनी आपल्याला इन्स्पिरेशन दिलेलं आहेच की जलसंधारण हे विकेंद्रित पद्धतीवरती कसं करता येणं शक्य आहे. आणि आमच्यासाठी विशेषतः डॉक्टर अविनाश पोळ आणि अजिंक्यतारा श्रमकारी ग्रुप जो आहे त्यांनी आम्हाला खूप इन्स्पायर केलं की श्रमदानाच्या माध्यमातून एक खूप मोठी एक मूव्हमेंट उभी राहू शकते. तर त्यांचेही इथे फार फार मोठे एक आभार नाही मी म्हणू शकत, कारण ते आमच्या टीमचाच एक भाग आहेत आणि ते नामच्या टीमचाही एक भाग आहेतच. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी ज्यांनी एक जलसंधारणाला एक नवीन दिशा दिली आहे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत. जेव्हा पहिल्या प्रथम विकेंद्रित पातळीवर गाव पातळीवरती की प्रत्येक गावाचं शिवार हे जलयुक्त असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी जी एक मोहीम सुरू केली त्यानंही आम्ही फार मोठ्या प्रमाणात इन्स्पायर झालो. तर त्यांचेही फार मोठे आभार आहेत आमच्या सर्वांवर. आणि या संपूर्ण वॉटर कपचा आधार होता ट्रेनिंग. आणि आम्ही फार मोठ्या स्केलवर की काम करायचं काय तर जलसंधारण आणि कसं करायचं तर ते ट्रेनिंग आम्ही शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना दिलं. आणि त्या ट्रेनिंगमध्ये WOTR या संस्थेने आम्हाला खूप मोलाचं एक म्हणजे आमच्या टीमचे एक भाग होते. तसंच स्पर्श ही संस्था आमच्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी फार मोलाचं सहकार्य केलं. त्यांचेही फार मोठे आभार. तसेच आमचे जे तालुका कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांचा फार मोठा रोल राहिला तिन्ही जिल्ह्यामधले अमरावती, बीड आणि सातारा. तर त्यांचे सर्वांचे म्हणजे त्यांच्या वतीने आम्ही हा आभार स्वीकारत आहोत. पण सर्वात महत्त्वाचा घटक आहे महाराष्ट्राचा श्रमकरी, महाराष्ट्राचा गावकरी, महाराष्ट्राचा शेतकरी. आणि त्याचं जे रूप आम्हाला जे दिसलं आज गेल्या 2-3 महिन्यात, मला वाटतं की ते एक म्हणजे सर्वांनी इन्स्पायर व्हावं असं ते रूप होतं. 45 डिग्री या हीटमध्ये शेतकरी हे 2-2, 3-3 तास रोज सतत श्रमदान करत होते. आणि म्हणजे अक्षरशः साधारणपणे 1,500 कोटी लिटर पाणी साठा होईल एवढं काम फक्त 45 दिवसात या स्पर्धेमार्फत झालं. आणि हे लोकांनी आपल्या 2 हातांनी केलं. त्याच्यामध्ये तरुण होते, सिनियर सिटीजन्स होती, महिला होती, अपंग व्यक्ती होत्या. तर असे सर्वांनी एक गावाचं एकत्रित रूप आम्हाला एक म्हणजे एक विश्वरूप दर्शन एक प्रकारचं आम्हाला सर्वांना झालं.
तर मला वाटतं की हा अवॉर्ड जो होता आणि राजीवचा जो रिक्वेस्ट होता तो मान्य करण्याचं एकमेव कारण हे होतं की या सर्वांच्या वतीने आणि यांच्या कार्याबद्दल बोलण्याची एक संधी आम्हाला मिळाली. तर पुन्हा एकदा या सर्वांचे खूप खूप आभार. आणि निश्चितच मी काही नावं मिस केली असणार, पण मला माहिती आहे की सर्वांना ठाऊक आहे की या अवॉर्डच्या श्रेयामध्ये, या कामामध्ये आपल्या सर्वांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. तर आपण सर्व एक निश्चय करूया की पुढच्या 2 वर्षात किंवा फार तर 3 वर्षात आपल्याला महाराष्ट्र पूर्णपणे 100% हा दुष्काळ मुक्त केला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आता आपल्या सन्माननीय अतिथींचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. सगळ्यात सुरुवातीला संवेदनशील कलाकार म्हणून ज्यांची ओळख आहे अभिनेता आमिर खान यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मित्रो. मी मला सर्वांना बोलला की आज मराठीमध्ये बोलायचं आहे, तर मला इतकं टेन्शन झालं की मी काय बोलू, कसं बोलू, पण मी प्रयत्न करतो. मला खूप आनंद वाटतो की हे इतकं इम्पॉर्टंट काम अनेक व्यक्ती ज्यांना ही सन्मान मिळाली आहे आज, ते असं काम करतो. मला खूप आनंद वाटतो आणि मी यांना कॉंग्रॅच्युलेट करतो आणि बेस्ट विशेस. ABP माझा हे चॅनलमध्ये हे खूप छान आहे कि हे अब मैं हिंदी में आ जाऊंगा बहुत अटक रहा हूँ थोड़ा हैंडीकैप हो जाता हूँ क्योंकि इसके बाद मुख्यमंत्री जी बात करेंगे मराठी में फर 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 और सुरेश जी भी बात करेंगे. तो मुझे बड़ी खुशी है आज ये देख कर के इतने लोग इतना अच्छा काम कर रहे हैं और यही एक भावना है, यही एक जज्बा है जिससे हम महाराष्ट्र को आगे ले जा पाएंगे. अपने अपने क्षेत्र में लोग अपनी अपनी जगह पे कितना ख़ास काम कर रहे हैं और ये जो कार्यक्रम है जो इस काम को लोगों के सामने लाता है, ये बहुत ही ज़रूरी इसलिए भी है कि एक तो लोगों को एक हिम्मत मिलती है, जो लोग काम कर रहे हैं उनको और ताकत मिलती है, लेकिन और भी लोग जो देख रहे हैं उनको एक इंस्पिरेशन मिलती है कि वो भी इसमें योगदान दें, वो भी कुछ न कुछ योगदान दें. तो मैं ABP माझा का आभार मानता हूँ कि वो ये प्रोग्राम कर रहे हैं और हर साल वो अलग अलग लोगों को रिकग्नाइज़ करते हैं इसके ज़रिए. आई थिंक दैट जो सत्या इससे पहले बता रहे थे, जो हमने कोशिश शुरू की है, हमारा ये मानना है कि हम सब मिलकर, मकरन जी, आप, नाना, हम सब जो लोग महाराष्ट्र के हैं, हम सब मिलकर अगर हम कोशिश करें तो यकीनन अगले 3, 4, 5 सालों में, क्योंकि जो हमने देखा है इन 3-4 महीनों में, उससे मुझे इतना कॉन्फिडेंस आया, इतना यकीन हुआ है कि हम इसको, अपने राज्य को सूखा मुक्त बना सकते हैं अगले 3-4 सालों में. और इसी प्रार्थना के साथ मैं ख़त्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमिर. ABP माझा सन्मान पुरस्कार 2016 मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. काही क्षणातच परत येतोय. पाहत रहा ABP माझा. ज्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला त्या व्यक्तींनी केलेल्या कामामधून अशाच आणखीन कित्येक लोकांना अशा तऱ्हेचं मतपरिवर्तन घडो अशी मी आशा व्यक्त करतो. मला असं वाटतं की खरोखर शेवटी माध्यमं असतील किंवा कलावंत असतील, हे सगळे संवाद साधू शकतात. ते कम्युनिकेटर्स आहेत आणि त्यांच्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना प्रेरणा देऊ शकतो. ब्रेक नंतर माझा सन्मान पुरस्कार 2016 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय श्रीयुत सुरेश प्रभूजी यांना मी विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मंडळी.
राज्यामध्ये अनेक ठिकाणी जे अतिशय स्पृहणीय, अतिशय चांगलं अनुकरणीय काम चालू आहे, त्याची माहिती सर्वसामान्य माणसाला देण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांनाही प्रोत्साहित करण्यासाठी की असं काम आपणही करावं म्हणून ज्या ज्या व्यक्तींना पुरस्कार देण्यासाठी ABP माझा हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांना प्रथम, आणि ज्या ज्या अनेक व्यक्तींना संस्थांना पुरस्कार मिळाले त्या सर्वांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला माहिती आहे की राजू खांडेकर सांगत होते की 10 वर्षात कसे बदल झाले, आणि खरं आहे की 10 वर्षात माझ्या आयुष्यात काहीच बदल नाही झाला. फक्त माझा शिंपी फक्त म्हणसेल थोडासा बदल झाला तर. आणि ह्या 10 वर्षात एक अतिशय महत्त्वाचा बदल कोणता झाला असेल तर हा की पूर्वी आपलं मत घडवण्यासाठी अनेकदा वाचन करावं लागायचं, पाहावं लागायचं, कोणाशी बोलावं लागायचं. आता ते काम फार सोपं झालं आहे. इन्स्टंट बातमी बघितली की मत लगेच बनवता येतं. आणि म्हणून लोकांच्या मनावर परिणाम करण्यासाठी एक अतिशय प्रभावी माध्यम म्हणून आपल्याला आता नवीन वृत्तवाहिन्या एक फार मोठं काम करतात. आता अनेकदा वृत्तवाहिन्यांवरून आलेल्या बातम्यावरून मिळालेल्या माहितीवरून जी मतं बनवली जातात त्या मतावरून लोकांना काही काम करण्यासाठी देखील प्रोत्साहित करता येऊ शकतं. आणि म्हणून जर आपण एक पॉझिटिव्ह विचार घेऊन जर लोकांच्या समोर हा विचार ठेवला आणि त्यामधून जर लोकांचं एक मतपरिवर्तन घडवलं तर एक खऱ्या अर्थाने एक सामाजिक क्रांती देखील घडू शकते. आणि हे 10 वर्षात झालेलं हे एक फार मोठं प्रभावी माध्यम तयार झाले. आज जवळजवळ 25 कोटी लोकांमध्ये हे माध्यम पोचतं. एका घरातले 4 लोक जर ते माध्यम पाहत असतील, म्हणजे ABP माझा नाही म्हणत सगळी माध्यमं मिळून, आणि प्रसारमाध्यमातून 100 कोटी लोकांच्या मनावर क्षणोक्षणी एक प्रभावी मतपरिवर्तन करण्याचं एक साधन म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. म्हणून मला वाटतं ह्या निमित्ताने ज्या ज्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला त्या व्यक्तींनी केलेल्या कामामधून अशाच आणखीन कित्येक लोकांना अशा तऱ्हेचं मतपरिवर्तन घडो अशी मी आशा व्यक्त करतो. महाराष्ट्र हा आपल्या देशाचा 10% भूभाग आहे, 10% लोकसंख्या आहे, परंतु महाराष्ट्राच्या होणाऱ्या कामाचा जगावर जो प्रभाव पडतो तो पाहिला तर वाटते 10%च आहेत खरंच की कितीतरी जास्त असलं पाहिजे. आणि म्हणून एवढं प्रभावी लोकमतावर परिणाम करण्यासारखी असणारी लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात, मराठी माणसं राहतात, ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. परंतु ह्याच मराठी माणसांनी एकत्र येऊन जर खरोखरच अशा तऱ्हेने मिळालेल्या एका प्रोत्साहितेतून क्रांती करायचं घडवलं तर आपला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य हे देशाला देखील एक निराळी दिशा देऊ शकतं. आणि म्हणून काही 10 वर्षात झालेला एक बदल खरं म्हणजे पाहायला गेलं तर पूर्वी लोकांची अशी एक समज केलून गेली होती की सगळं काय काम केलं पाहिजे सरकारने केलं पाहिजे. मग शेवटी लोकांना वाटायला मी काय करायचं तर आणखीन काहीतरी मागणी करायची. हे माझं फार तर काम काय असेल तर मागणी केली पाहिजे. पूर्वीच्या आमच्या एका सरकारने सांगितलं की सगळ्या लोकांना आता मोबाईल देणार, फुकट देणार. तर मी लोकसभेत प्रश्न विचारला की जवळजवळ तुमच्याच म्हणजे पूर्वीच्या सरकारची गोष्ट सांगतो, 10 वर्षापूर्वी ज्या 10 वर्षाचे सरकार होतं त्यांची. तर त्याला मी प्रश्न विचारला की जर खरोखर आपल्या देशामध्ये 90 कोटी लोकांकडे मोबाईल असेल मग आता आणखीन मोफत देण्यासाठी लोक राहिले कुठचे? ते पाळण्यात असतील तेवढेच राहिले. पण त्यांना देखील मोफत दिलं तर काहीतरी उद्या पाळण्यातला माणूस 18 वर्षांनी मला मत देईल अशी तर आपली भूमिका असेल तर गोष्ट निराळी. परंतु खऱ्या अर्थाने मोफत देऊन लोकांना त्यांच्या आयुष्यात बदल घडवता येऊ शकतो ही धारणा आता हळू दूर व्हायला लागली आहे. आणि ती भावना दूर झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात बदल घडू शकतो. आणि तो घडवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम केलं. केसरी पाटील ते बसलेत, त्यांनी सरकारी मदतीशिवायच काम चालू केलं. आणि आज खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक माणूस हा खऱ्या अर्थाने काम करू शकतो. हे करण्यासाठी आज राजू खांडेकर त्यांच्या सर्व सहकार्याने कार्यक्रम आयोजित केला
त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. मला माहिती आहे की संस्कृती आपली कशी टिकू शकते, संस्कृती वाढू कशी शकते, त्यासाठी भाषेचा वापर केला पाहिजे, सांस्कृतिक निनाडी माध्यमं वापरली गेली पाहिजेत. परंतु या गेल्या 10 वर्षात झाला आणखीन एक बदल राजू खांडेकरांनी सांगितलेला की खऱ्या अर्थाने संस्कृतीची घडण होण्यामध्ये आज वृत्तवाहिन्यांचा एक फार मोठा वाटा आहे, त्यांचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन योगदान आहे. आणि म्हणून मला वाटतं ही नवीन संस्कृती घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी जर काम केलं तर खऱ्या अर्थाने उद्याच्या येणारा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपलं काहीतरी योगदान होईल. एबीपी माझा सन्मान पुरस्कार 2016 मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. काही क्षणातच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. एकही पैसा जवळ नसताना आज रिओ ऑलिम्पिक पर्यंत तिच्या कुटुंबाच्या माध्यमातून ती या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्यामुळे या प्रत्येक व्यक्तीने मला असं वाटतं की आपल्याला इन्स्पायर केलेलं आहे आणि हेच इन्स्पिरेशन एबीपी माझाने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावं, लोकांना जागृत करावं. ब्रेक नंतर माझा सन्मान पुरस्कार 2016 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या या सोहळ्याचे सन्माननीय अतिथी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करावं. एबीपी माझाच्या या माझा सन्मान कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित सन्माननीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूजी, आमिर खानजी, एबीपीची संपूर्ण टीम, या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाले तसे सर्व पुरस्कार्थी आणि भगिनी बंधूंनो, माझा सन्मान हा खरोखर एक असा कार्यक्रम आहे की ज्याच्या माध्यमातून समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी प्रतिभावंत मंडळी या सन्मानाच्या माध्यमातून आपण सन्मानित करतो. आणि त्याचं महत्त्व ज्याप्रमाणे राजीवजी म्हणाले की यांचा सन्मान आपण काय करणार, एवढं चांगलं काम ते करतात, त्यामुळे केवळ त्यांना सन्मानित करणं एवढ्यापुरतं हा कार्यक्रम मर्यादित नाही आहे, तर या सन्मानातनं त्यांचं काम, त्यांचं कार्य हे समाजापुढे येऊन समाजातल्या अन्य लोकांनी देखील त्याची प्रेरणा घेतली पाहिजे. इतक्या चांगल्या प्रकारची विविध क्षेत्रांमध्ये लोक काम करतायत आणि अतिशय सामान्य वाटणारी अशा प्रकारची मंडळी किती असामान्य कार्य करू शकते, अशा प्रकारची एक प्रेरणा ही समाजात तयार झाली पाहिजे. याकरता या माझा सन्मान कार्यक्रमाचं महत्त्व आहे. आणि आपण बघितलं की प्रत्येक क्षेत्रात ज्या ज्या व्यक्तीला या ठिकाणी आपण सन्मानित केलं, साहित्याचं क्षेत्र असो, कलेचं क्षेत्र असो, क्रीडाचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, प्रत्येकाने अतिशय मेहनतीतून, परिश्रमातून आणि खूप मोठ्या प्रमाणात स्वतःला घडवलं आहे आणि समाज घडवण्याचा प्रयत्न केला आहे. आज या ठिकाणी नाम फाउंडेशनचा मी विशेषत्वाने उल्लेख करेन की मकरंद अनासपुरे असतील आणि नाना पाटेकर असतील, यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी, म्हणजे ज्याला माध्यमांच्या भाषेत सांगायचं झालं तर ग्राउंड झिरोवर जाऊन आपलं कार्य त्या ठिकाणी केलं. आणि यातलं महत्त्वाचं काय आहे तर ज्यावेळी माझं नाना पाटेकरांशी बोलणं झालं आणि त्यावेळेस सहज चर्चा झाली, त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं होतं की शेवटी आज जी शेतकऱ्यांची अवस्था आहे याच्यामध्ये निसर्गाचा कोप किंवा आपल्या चुका या सगळ्या गोष्टी तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तो निराश आहे. त्यांनी जीवनापासनं आपली आशा सोडलेली आहे आणि त्याच्या मनातली आशा ही जर आपण पल्लवित करू शकलो तर तो पुन्हा चमत्कार घडवेल. आणि ती आशा पल्लवित करण्याचं काम हे नाम फाउंडेशननी केलं त्या ठिकाणी जाऊन. आणि म्हणून खरंच मी म्हणजे मकरंद अनासपुरे हे अतिशय वर्सेटाईल ॲक्टर तर आहेच, पण त्यांनी ज्या प्रकारे एक सामाजिक वसा घेतला आहे, मग स्वच्छतेचा विषय असेल तर एक गावच्या गाव स्वच्छ करायचं, अशा प्रकारचं जे कार्य त्यांनी केलं. आता हा नाम फाउंडेशनच्या माध्यमातून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करण्याचं काम असेल. मला असं वाटतं की खरोखर शेवटी माध्यमं असतील किंवा कलावंत असतील, हे सगळे संवाद साधू शकतात, ते कम्युनिकेटर्स आहेत आणि त्यांच्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना प्रेरणा देऊ शकतो.
मी अमीरजींचा या ठिकाणी विशेषत्वाने उल्लेख करीन, सत्याचा उल्लेख करीन की या लोकांनी एक वेगळ्या पद्धतीनं हा सगळ्या पाण्याच्या या आपल्या जलसंधारणाची मांडणी केली. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमीर आणि सत्या दोघंही परफेक्शनिस्ट आहेत. 1 वर्ष पूर्णपणे त्याच्यामध्ये अभ्यास करून इतकं चांगलं मॉडेल त्यांनी तयार केलं की आज वॉटर कप हा पहिल्यांदा लोकांना असं वाटलं की काय वॉटर कप म्हणजे नेमकं काय आहे, अमीर करणार काय आहेत. पण या वॉटर कपच्या माध्यमातनं जलसंधारणाच्या क्षेत्रात काम करणारे हजारो स्वयंसेवक हे तयार करण्याचं काम वॉटर कप करत आहे. आणि त्या माध्यमातनं एकदा आपण जर याची पद्धती ही लोकांना समजावून सांगितली, ते त्यांच्यामध्ये त्याचं महत्त्व पटवलं आणि ज्याला आपण अलीकडच्या काळात कौशल्य म्हणतो ते कौशल्य विकसित केलं, तर ही सगळी मुवमेंट जी आहे ही एका ऑटोमॅटिक रूटवर चालली जाईल आणि तीच होताना आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं हे जे कार्य या ठिकाणी त्यांनी देखील केलं आहे, मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. शेवटी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचं असेल तर ही माझी मान्यता आहे की सरकारच्या भरोशावर महाराष्ट्र कधीच दुष्काळमुक्त होऊ शकत नाही. महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल तो समाजाच्या भरोशावर. आणि समाज हा जे लोक प्रेरित करू शकतील. आज ABP सारखं एक जी वृत्तवाहिनी आहे ही वाहिनी जेवढ्या मोठ्या प्रमाणात कम्युनिकेट करू शकते, म्हणजे जलयुक्त शिवारच्या यशाच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस पडला आणि त्याच्या पाण्याचे साठे दिसले आणि त्याचं वृत्तवाहिन्यांनी ज्यावेळेस चित्रीकरण त्या ठिकाणी दाखवलं, म्हणजे अनेक वेळा आम्ही देखील तक्रार करतो की वृत्तवाहिन्यांवर निगेटिव्ह न्यूज फार येते, पण ज्या प्रभावी पद्धतीनं आणि अतिशय पॉझिटिव्हिटी एक तयार झाली, शेतकऱ्याच्या मनामध्ये देखील त्यातनं उभारी आली की नाही हे बदलत आहे, पाणी मला मिळणार आहे. मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं कार्य आहे. आणि म्हणून वृत्तवाहिनी म्हणून ABP माझानी गेल्या 10 वर्षात जी वाटचाल केली आहे ती खरोखर अतिशय सुंदर अशा प्रकारची वाटचाल आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये फार चांगलं कार्य ABPच्या माध्यमातून या ठिकाणी चाललं आहे. हनुमंतराव गायकवाड आहे ज्यांचा उल्लेख आपण केला पाहिजे की एक व्यक्ती आपल्या कर्तृत्वातून या ठिकाणी सायकलवरनं एरोप्लेनपर्यंत मजल मारतो आणि हे सगळं करत असताना त्यांचं स्वप्न काय आहे? त्यांचं स्वप्न हे नाही आहे की मी जर कोट्याधीश असेल तर अब्जोधीश झाले पाहिजे, अब्जोधीश असेल तर देशातल्या पहिल्या 5 किंवा जगातल्या पहिल्या 5 लोकांमध्ये श्रीमंत म्हणून माझं नाव आलं पाहिजे. त्यांची महत्वाकांक्षा आहे की मला 10 लाख लोकांना रोजगार द्यायचा आहे. आणि ज्याही वेळेस ते भेटतात त्यावेळेस प्रत्येक वेळी एक नवीन संकल्पना घेऊन ते सांगतात की मी नवीन संकल्पना तयार केली आहे, समाजाला आपल्याला कशा प्रकारे प्रेरित करता येईल, त्यांना कसं इन्व्हॉल्व करून घेता येईल. मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज खरं म्हणजे सगळेच ज्या लोक आहेत, म्हणजे अगदी नागराजजी असतील, रिंकू असेल, या प्रत्येकाने लोकांना अक्षरशः वेळ लावलेला आहे या ठिकाणी. पण माझी रिंकूला देखील अशा प्रकारची विनंती असेल की आज जो काही आमचा युवा वर्ग आहे हा फार मोठ्या प्रमाणात रिंकूशी कनेक्टेड आहे आणि ती फार मोठ्या प्रमाणात त्यांना इन्स्पायर करू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की पाण्याचा विषय असेल, वृक्षांचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या समाजाला याच्यामध्ये प्रेरित करायचं असेल तर तुमच्यासारख्या कम्युनिकेटर्सनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस आव्हान करता त्यावेळेस हजारो लोक त्या अभियानाशी जोडत जातात. आज मकरंद असतील किंवा अमीर असतील हे मैदानात उतरले, नाना मैदानात उतरले, तर राज्यातल्या विविध भागातले हजारो लोक हे त्या सगळ्या गोष्टीशी कनेक्ट झाले आणि ते काम करायला लागले. आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज आपले राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारजी यांनी एक अतिशय अभिनव कार्यक्रम सुरू केला आणि आज एका दिवसामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 2 कोटी झाडं लावण्याचा निर्णय या ठिकाणी केला आणि आज ते आपण पूर्ण करू शकलो. इतक्या मोठ्या प्रमाणात समाज त्याच्यामध्ये उतरला आणि ही झाडं लावत असताना त्यातल्या प्रत्येक झाडाचं म्हणजे ते कुठे लागलं आहे याचं जिओ टॅगिंग आपण केलेलं आहे. नाहीतर अनेक वेळा दरवर्षी त्याच खड्ड्यामध्ये झाडं लावायची आणि वृक्षारोपणाचं चित्र आपण आपल्या माध्यमांमध्ये छापून आणायचं असं नाही. तर यातली 80% 90% झाडं जगली पाहिजेत. शेवटी महाराष्ट्र जर दुष्काळमुक्त करायचं असेल तर जलयुक्त शिवार आणि वृक्षयुक्त शिवार या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये समाजाला एकत्रितपणे आणण्याचं काम हे आपल्यापैकी अनेक लोक या ठिकाणी करू शकतील. आमच्या ताईंनी केलेलं संशोधन असेल किंवा या ठिकाणी ललितासारखी एक अतिशय म्हणजे आपण बघितलं की अगदी पहिला एकही पैसा जवळ नसताना आज रिओ ऑलिम्पिकपर्यंत तिच्या कुटुंबाच्या माध्यमातून ती या ठिकाणी पोचलेली आहे.
त्यामुळे या प्रत्येक व्यक्तीने मला असं वाटतं की आपल्याला इन्स्पायर केलेलं आहे आणि हेच इन्स्पिरेशन ABP माझाने अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावं, लोकांना जागृत करावं आणि समाजाने एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या परिवर्तनाची, महाराष्ट्राच्या नवनिर्मितीची हे जे काही शिवधनुष्य आहे हे आपण सगळे मिळून पेलू. आणि मला विश्वास आहे की प्रभूसाहेबांनी जे सांगितलं की एक महाराष्ट्र जो राष्ट्रातलं राष्ट्र आहे, म्हणजे राष्ट्र आपलं भारत आहे पण त्यात हे महाराष्ट्र आहे आणि देशात आणि जगामध्ये महाराष्ट्र जे करतं त्याचं प्रतिबिंब, त्याचे पडसाद हे उमटत असतात. आणि म्हणून एक बलशाली आणि सर्वसमावेशक, सर्वांना न्याय देणारा, बळीराजाला न्याय देणारा अशा प्रकारचा हा महाराष्ट्र आपण तयार करायचा प्रयत्न करू आणि त्यात माध्यम म्हणून ABP माझा निश्चितपणे आम्हाला साथ देईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सर्व अतिथीगणांना गणपती बाप्पाची प्रतिमा भेट देणार आहोत आपण. त्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते जनता बँकेचे अतुल बेडेकर यांना आणि त्यांना विनंती करते की मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी ही प्रतिमा भेट द्यावी. सलाम हा गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा सन्मान हा सन्मान. यानंतर सिस्का LEDचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राकेश कुमार यांना मंचावर येण्याची विनंती करतो की त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना बाप्पांची ही प्रतिमा भेट म्हणून द्यावी. आणि MNCच्या नूतन माळी यांना सुद्धा आम्ही मंचावरती आमंत्रित करतो आणि आमिर खान यांना तिने ही प्रतिमा भेट द्यावी अशी विनंती करतो. भाळावरती त्याच्या लिहिली अभिमानाची गाथा अनुजांच्या कामातून वरसे गोड यशाची कथा, गोड यशाची कथा. सन्मान हा सन्मान हा. नूतन मॅनना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आमिर खान यांना प्रतिमा भेट द्यावी. सन्मान हा. सोनेरी पडद्या. नूतनजींना विनंती आहे की त्यांनी तिकडेच थांबावं. नूतनजी आपण कृपया मंचावरच थांबा. आणि त्याचबरोबर सर्व स्पॉन्सर सुद्धा आम्ही अशी विनंती करतो की आपण मंचावर यावं. आणि त्यासोबतच सर्व आजचे सन्मानार्थी त्यांनी देखील मंचावर यायचंय. आजच्या या सोहळ्याची, या दिवसाची आठवण म्हणून एक फोटो आपला घेतला जाईल जो कायम आपल्या स्मरणात राहील. तरी सर्व स्पॉन्सर्सचे प्रतिनिधी आणि त्यासोबतच आजचे गौरवार्थी या सगळ्यांना विनंती की कृपया मंचावर यावं. हा क्षण मनात कायम साठवून ठेवावा, कोरून ठेवावा असा आहे आणि त्याची एक आठवण म्हणून हा फोटो आपण घेतोय. आमचे सर्व स्पॉन्सर्स श्रीयुत राकेश कुमार, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सिस्का LED, डॉक्टर नूतन माळी, चेअरमन डॉक्युमेंटरी आणि ॲडिशनल कमिटी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, श्रीयुत अतुल बेडेकर, डायरेक्टर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, श्रीराम दांडेकर, व्हाईस चेअरमन कोक्यू कॅमलिन, कर्नल सुहास जतकर MD महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, श्रीयुत उत्तम नातू, डायरेक्टर नातू परांजपे ग्रुप. सिस्का LED प्रस्तुत माझा सन्मान पुरस्कार 2016 पॉवर्ड बाय महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आणि जनता बँक. असोसिएट स्पॉन्सर्स नातू परांजपे ग्रुप, कोकियो कॅमलिन, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, प्रिंट पार्टनर लोकमत, रेडिओ पार्टनर 93.5 रेड FM. या कार्यक्रमात आम्ही या सन्मान संध्येमध्ये आपला निरोप घेतोय. पण पुढच्या वर्षी नक्की भेटूया. नमस्कार. सन्मान मिळाल्याबद्दल आम्हाला ABP माझाचा फार आनंद वाटतो. असंच वर्षानुवर्षी
पुरस्कार देत राहावा असा अभिमान वाटतो मला. पर्सनली तर मला फार बरं वाटतं की मला हा पुरस्कार दिला गेला, पण खास करून मला या कार्यक्रमाबद्दल हे आवडलं की वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक जे काम करतात त्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांनी हा पुरस्कार दिला की एकामेकाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काय काम करतात. एक कलाकार आहे, कोण गायक आहे, कोण सोशल वर्क करत आहे, कोण सायंटिस्ट आहेत, रिसर्चर आहेत, तर सगळ्यांचं एकत्र सन्मान करणं ही आयडिया फार चांगली आहे. मोस्ट ऑफ ऑल मला प्रिव्हिलेज आणि हंबल्ड वाटतं की एवढ्या सगळ्या म्हणजे बाकीच्या एमिनंट पर्सनॅलिटीज बरोबर माझंही नाव जोडलं गेलेलं. पीपल हॅव डन सो मच. इतक्या सगळ्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये लोकांनी एवढं हार्ड वर्क आणि एवढं क्रिएटिव्हिटी आणि एवढी इन्स्पिरेशन दाखवलेली आहे. तो आय फील रिअली हंबल्ड अँड व्हेरी व्हेरी ऑनर्ड टू बी पार्ट ऑफ दिस. पण देन ऑल्सो जसं चीफ मिनिस्टर जी म्हणत होते की society really benefits from this. ABP Maaza has a really nice vision to bring all the achievements, different fields मध्ये जे काय लोक करतायत, to bring it up to the stage and to tell people की society this is important. आपण हे व्हॅल्यू करतो. So this is really wonderful. It is wonderful to be part of this. आता 10 वर्षापासून हे प्रोग्राम चालू झाला आहे, ते मी टी व्हीवर पाहिलेलं आहे आणि बघतोच आहे मी. आणि मला आज जे पुरस्कार भेटला आहे ते एकदम आनंद झाला आणि मला आणखी एक मोटिव्ह झालं की पॉझिटिव्हली की मी आणखी जास्ती काय काम करू आणि नेक्स्ट इयर परत येऊ इथे. ते AP माझं चांगलं काम करतं आहे आणि मी त्यांना पॉझिटिव्हली यस बोलतो आहे की त्यांनी आणखी 10 वर्ष प्लस करू दे. मगाशी माझ्या मनोगतामध्ये व्यक्त केलं तसंच हा पुरस्कार नाम संस्थेचा म्हणजेच आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामध्ये बरेच उल्लेख माझ्याकडे अनावधानाने राहिले असतील. पेपर बॅग्स विकून पैसे नाम फाउंडेशनला देणाऱ्या नाशिकच्या स्पेशल चाइल्डचा उल्लेख माझ्याकडनं अनावधानाने राहून गेला. त्यानंतर पथनाट्य करून पुण्यातल्या मुलांनी आम्हाला पैसे जमा करून दिले, त्यांचा उल्लेख राहून गेला. अशी हे नामचं जे शिवधनुष्य आहे ते खूप खांद्यांवर आहे आणि आम्ही केवळ प्रातिनिधिक किंवा माध्यम म्हणून यामध्ये आहोत. खरं तर हे आमच्यापेक्षाही आपल्या सगळ्यांचं काम आहे, ही भावना यामध्ये जास्त आहे आणि सकारात्मकता समाजातली जास्तीत जास्त तयार व्हावी आणि कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाबरोबर आपणही सगळ्यांनी स्वतःला बांधून घ्यावं, सांधून घ्यावं, यासाठीचा हा नामचा प्रयत्न आहे. खूप सकारात्मकता तयार झाली तर आपले समाजमन बदलायलाही फारसा वेळ लागणार नाही. आणि ABP माझाचे फार मनापासून आभार, कारण ABP माझानी नामची जी काही चित्रफीत आहे 1 तासाची ती दाखवलेली आहे. उद्या पण प्रक्षेपण त्याचं होणार आहे आणि माध्यमांनी पण जी महत्त्वाची आणि मोलाची साथ या सगळ्या मोहिमेमध्ये दिलेली आहे, त्यामुळे मनापासून आभार. खूप छान वाटतंय. कुठलाही पुरस्कार मिळाल्यानंतर एक उत्तेजन मिळतं. त्यातनं ABP माझाचा माझा सन्मान हा मिळाल्यानंतर खूप छान इन्स्पिरेशन मिळाल्यासारखं वाटतंय. मुळातच जी आवडीची गोष्ट आहे ती करत असताना त्याच्याकरता एखादी व्हॅल्यू ॲडिशन करता येणं, माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर कट्यार या फिल्ममधनं यंग जनरेशनला त्याच्याशी जोडता येण्याची एक संधी मिळणं आणि त्या संधी मिळाल्यानंतर पण त्याच्याकरता एक सन्मान, माझा सन्मानसारखं होणं, मला असं वाटतं की खूप ग्रॅटिफाईंग फिलिंग आहे. मी ABP माझाचे मनापासून धन्यवाद मानतो. पुरस्कारांमुळं प्रेरणा प्रचंड मिळते की ते वेगळं काम करायची प्रेरणा मिळते. ज्या पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं, निवड झाली होती, मी सर्वच पुरस्कारार्थींचं मनापासून अभिनंदन करतो. ABP माझाचं अभिनंदन करतो की यांनी ज्या पद्धतीनं ते केलं आहे. कारण आम्ही कष्ट रात्रंदिवस करत असतो, पण त्याला कुठेतरी दखल घेतली जाते, त्याला दखल घेऊन त्याच्या पाठीवरती थाप टाकले जाते, त्यामुळे प्रेरणा मिळते अजून काहीतरी जोरात काम करायची, अजून मोठं काम करायची.
आणि हे काम माझं अतिशय चांगलं केलं आहे. मला असं वाटतं की हे जे कोण दर्शक बघत असतील त्यांनी देखील अशाच वेगवेगळ्या पुरस्कारार्थींच्या कहाण्या ऐकून त्यांच्या स्टोरी बघून त्यांनाही काहीतरी वेगळं काम करायची प्रेरणा मिळेल. त्यांनी म्हणजे CM साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं यातनं इतरांना प्रेरणा मिळावी. त्यांनी जे कष्ट घेतले, त्यांनी जे काम केलं, बाकीच्यांनी जे काम केलं, अशी प्रेरणा बाकीच्यांना मिळाली. आणि त्यातनं जर एक संदेश गेला, असे कार्यकर्ते उभे राहिले, चांगले नेते उभे राहिले, तर त्यातनं खरंच मोठं काम उभं राहील असं मला वाटतं. ABP माझा चॅनल हे सामाजिक विषयांचं भान ठेवून अशा धर्तीचे कार्यक्रम करून वेगवेगळ्या लोकांना जे पुरस्कार देतं, त्यामुळे समाजातल्या लोकांना त्यातनं प्रेरणा मिळते आणि ही अत्यंत चांगली स्तुत्य उपक्रम त्यांचा आहे. त्याबद्दल मी ABP माझाचं अभिनंदन करतो आणि त्यांना या पुढच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो. ABP माझा पुरस्कार जे आहे ते केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर देशाला उपयोगी पडणारं अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम आहे. आणि हे आमचं सर्वांचं प्रांजल मत आहे की महाराष्ट्र घडवत असताना महाराष्ट्रातल्या व्यक्तींना, त्यांच्या कार्याला खूप मोठी प्रेरणा देत असताना ते देशालासुद्धा समृद्ध करतायत. हा अतिशय महत्त्वाचा भाग ABP माझाकडून होतो आहे. आमच्या घरातच नव्हे तर घराघरातून आणि गावागावातून ABP माझा हे कार्यक्रम मुद्दाम पाहिले जातात. कारण समाजोपयोगी अशा तऱ्हेचं कार्य आणि समाजासाठी, देशासाठी ज्यांनी काम केलं आहे त्यांचं कार्य सर्वांसमोर आणण्याचं प्रचंड मोठं काम ABP माझानं गेल्या 7 वर्षात किंवा 7 नव्हे तर 9 वर्षात जे केलेलं आहे त्याला आम्हा सर्वांचा सलाम. कारण अशा तऱ्हेने एक चॅनल जर काम करू लागलं तर ह्या देशाचं सोनं करण्याचं काम ABP माझा ह्यांनी जी सुरुवात केली आहे ती खरोखरीच प्रशंसनीय आहे. हॅट्स ऑफ टू ABP माझा. सर्वप्रथम ABP माझाचे या माध्यमातून हे जे परिचारिका व्यवसाय आहे हा पूर्ण जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा हा खूप छान प्रयत्न होता. कारण नर्सिंग व्यवसाय हा असा आहे की त्याच्यामध्ये ज्या परिचारिका आहेत त्या पडद्यामागचे कलाकार म्हणूनच आतापर्यंत होत्या. परंतु एक सामाजिक जी जबाबदारी असते, समाजाची जी जबाबदारी घेतलेली असते तर ती याचं जे अवेअरनेस आहे हे लोकांपर्यंत पोहोचावं आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ते सहज पॉसिबल होत असतं. आणि त्यामुळे या ABP माझाच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांना हे नर्सिंग हा व्यवसाय कसा आहे, त्याच्यामध्ये स्कोप काय आहे आणि एक स्मार्ट कार्ड ही जी नवीन योजना आम्ही ही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या माध्यमातून केलेली आहे. कारण जसं फेक किंवा इलिगल मेडिकल प्रॅक्टिसेस चालतात तशा इलिगल नर्सिंग प्रॅक्टिसेस पण चालतात. तर त्याच्यावर कुठेतरी आळा घालता यावा आणि लोकांना प्रशिक्षित आणि नोंदणीकृत परिचारिकांकडूनच एक नर्सिंग सेवा मिळावी. तर ह्या अगदी उदात्त हेतूने आम्ही ह्या जाहिराती पण केलेल्या होत्या की जनसामान्यामध्ये ते अवेअरनेस करावं. त्याचप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने फक्त स्टुडंट नर्सेस नाही तर ज्या ट्रेन नर्सेस झालेल्या आहेत तर त्यांचंसुद्धा जे नॉलेज आहे ते अद्ययावत करावं आणि आत्ताची जी काळाची गरज आहे, जे आधुनिक तंत्रज्ञान आहे तर त्याच्याशी मेळ घालता यावा आणि त्यांना या सगळे या ज्या सिस्टीम्स आहेत त्या ऑपरेट करता याव्या. तर या हेतूने त्यांनाही आम्ही कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन या माध्यमातून त्यांचं नॉलेज अपडेट करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या ABP माझाने आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. गेल्या 10 वर्षापासून होणाऱ्या बदलामध्ये ABP माझाचं कर्तृत्व हे वाखाणण्यासारखं आहे आणि गेल्या 7 वर्षापर्यंत आपण जो उपक्रम करतो आहे माझा सन्मान पुरस्कार हा खरोखरच अत्यंत उपयुक्त आणि समाजाला प्रेरणा देणारा असत आहे. समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये जी मंडळी कर्तृत्व गाजवत असतात
अशांचं कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम हे या माध्यमातून आपण करतो. आणि त्याच्याचमुळे माझा सन्मान पुरस्कार ह्याला प्रोत्साहन देणं याच्यासाठी म्हणून विविध स्पॉन्सर्स या ठिकाणी येत असतात आणि असे स्पॉन्सर्स या ठिकाणी अधिक प्रमाणात यावेत आणि अशा असंख्य व्यक्तींचा कार्य हे समाजापर्यंत आपण नेऊन पोहोचवू याच्यासाठी आपण केलेल्या उपक्रमाविषयी अत्यंत मी सर्वांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. आमची साकेत कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, आमचं शाश्वत इको सोल्युशन्स आणि त्याचप्रमाणे रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या सर्वांच्या वतीने मी आपल्याला आणि आपल्या या उपक्रमाला अत्यंत शुभेच्छा देतो. धन्यवाद. ये प्रोग्राम जो माझा सम्मान पुरस्कार हुआ है वो काफ़ी अच्छा हुआ है और ये प्रोग्राम के माध्यम से लोगों के बीच में माझा सम्मान पुरस्कार के जितने भी लोग सदस्य हैं लोगों के बीच में जाते हैं और जो लोग रियली देश की सेवा कर रहे हैं उनको वो लोग सम्मानित करते हैं. ये इससे बड़ा सम्मान कुछ हो नहीं सकता है हमारे देश के लिए और लोगों के लिए. और ये जो प्रोग्राम हो रही है पिछले 3 साल से सिस्का LED लाइट्स इस प्रोग्राम में जुड़ी हुई है और हमें बड़ा अच्छा लग रहा है इस प्रोग्राम को करने में और आगे भी हम लोग इस तरह से जुड़े रहेंगे. और जो लोग को ये लोग रिकॉग्नाइज़ कर रहे हैं सो वो बहुत बड़ी बात है क्योंकि रिकॉग्निशन करने के बाद सम्मान देना ये एक और भी बड़ी बात है और उन लोगों को सम्मान देने के बाद इनकरेजमेंट मिलता है उन लोगों को जिससे और भी लोग जो व्यूअर्स हैं वो देखते हैं कहीं ना कहीं इस चीज़ में वो योगदान करते हैं और एक लोगों को हम लोग एजुकेशन देते हैं टीवी के थ्रू, मीडिया के थ्रू, प्रिंट मीडिया के थ्रू कि आप आइए आगे बढ़िए और इस तरह का लोगों के साथ जुड़िए, मदद कीजिए और इस तरह का प्रोग्राम हमेशा मुझे लगता है कि चलाते रहना चाहिए. ABP माझाचं सर्वप्रथम धन्यवाद की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला ABP माझामध्ये सहभागी करून घेतलात आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे जे काही सध्याचे कार्य आहे की सध्या स्मार्ट सिटी, स्मार्ट कार्ड आणि सध्याचं स्मार्ट काउन्सिल सर्व काही काउन्सिलचे कार्यभार सध्या चालू आहेत ते सर्व डिजिटल पद्धतीने चालू आहेत. उदाहरणार्थ रजिस्ट्रेशन असू दे, नर्स पेरीचे नर्स काउन्सिलला रजिस्ट्रेशनसाठी येण्याची गरज नाही आहे नर्सला. त्या ठिकाणी तिथंच ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि 2 दिवसामध्ये 2 ते जास्तीत जास्त 3ऱ्या दिवशी त्या कॅन्डिडेटला व्हेरिफिकेशन करून रिसिप्ट दिली जाते. आणि ABP माझा या निमित्तानं या काउन्सिलचं कार्य अगदी पेरीफेरीपर्यंत पोचवतं आहे याच्याबद्दल खूपच धन्यवाद. आज सन्मान जो पुरस्कार सोहळा आपण आयोजित केला अतिशय म्हणजे निस्वार्थीपणाने काम करणाऱ्यांचा आपण इथे मनपूर्वक म्हणजे त्यांचा आपण कामाची आपण दखल घेतलेली आहे. त्याचबरोबर हा जो आमचा मोठा परिचारिका वर्ग आहे, परिचारिका म्हणजे काय तर अगदी म्हणजे जन्मल्यापासून तर तुम्हाला पहिल्या हात लावणारी ती परिचारिका आणि तुमचा शेवटचा श्वास असतो तो सुद्धा तुमचा हात लावणारी म्हणजे ती परिचारिका. तर अशी ही परिचारिका म्हणजे पहिला श्वास आणि शेवटचा श्वास याच्यामध्ये जे काही जीवन घडतं ते परिचारिकेच्या कित्येक वेळेला तिच्या योगदानामुळे घडतं आणि ह्या अशा परिचारिकेला आज आपण समाजापुढे आणली, तिच्या कार्याची दखल घेतली आणि आज आमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल हे खरोखरच म्हणजे त्यांनी अनेक प्रकारचे इथे उपक्रम राबवले आणि ह्या उपक्रमामध्ये म्हणजे त्यांनी की अगदी तळागाळाच्या नर्सेसपासून तर अगदी उच्च प्रशिक्षित नर्सेसची त्यांनी दखल घेतली आणि असे काही उपक्रम राबवले की आमचं हे अभिमानाने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र परिचर्या जी आमची MNC आहे ती सर्व काउन्सिल म्हणजे भारतामध्ये इतका काउन्सिल आहे त्यातली ही पहिली डिजिटल काउन्सिल आहे आणि सगळ्यात त्याहून महत्त्वाचं म्हणजे कुठल्या वाहिनीने जर दखल घेतली असेल तर ती पहिली महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे की जिची दखल आज पहिल्यांदा ABP माझा यांनी घेतलेली आहे. याचा आम्हाला खरोखरच मनपूर्वक आम्ही आपले आभार मानतो आणि धन्यवाद देतो.